करून पाहिला. युद्ध होणारच हे निश्चित झालं. उपप्लाव्य नगरीला जाण्यासाठी निघण्याआधी कृष्णाने राधे आणि सात्यकी यांना आपल्या रथात बसवून घेतले. माणसांच्या गर्दीपासून दूर काही अंतरावर त्याने आपला रथ नेला आणि थांबवला. सात्यकीला त्याने रथातच बसवून ठेवले. राधेचा हात आपल्या हातात घेऊन तो काही अंतर चालून गेला. अचानक थांबला आणि बोलू लागला, राधेया, तू चांगला माणूस आहेस, तू धर्मनिष्ठ आहेस, तू या पापी दुर्योधनाला पाठिंबा का देतोस? वेद आणि वेदांग यांचा उत्तम अभ्यास तू केलेला आहेस. थोडं कमी करून सर्व पवित्र ग्रंथात तू उत्तम अभ्यास केलेला आहेस. सदाचरणाचा तू गाभा आहेस. धर्माच्या अनेक छटा तू जाणतोस. मग हे पाप का करतोयस? राधे याने स्मित केल्यानंतर कृष्णाला म्हणाला, प्रभो, तू म्हणतोस ते बरोबर आहे. जो सदाचरणी आहे त्यानं पापी माणसाची बाजू घेता कामा नये. पण दुर्योधन अगदी वेगळा आहे. माझं त्याच्यावर प्रेम आहे. माझं त्याच्यावर इतकं प्रेम आहे की इतर लोक त्याच्याकडे ज्या नजरेने बघतात त्या नजरेनं मी त्याच्याकडे पाहूच शकत नाही. तो माझा मित्र आहे. माझ्याकडे आणि माझ्या शौर्याकडे हे जग वाकड्या नजरेने पाहत आलं आहे. याचं कारण मी सुतपुत्र आहे. दुर्योधन हा सर्वांच्या पलीकडे असलेला माणूस आहे. मी सुतपुत्र आहे याची त्याने एकदाही कधी आठवण करून दिली नाही. कृष्णा, तुला माहीत असेल किंवा माहीत नसेलही, काही वर्षांपूर्वी हस्तिनापूर नगरात उदरनिर्वाहाच्या साधनाचा शोध घेण्यासाठी मी आलो. गुरु द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकलेल्या राजपुत्रांच्या धनुर्विद्येच्या स्पर्धा सुरू होत्या. याच गुरु द्रोणांनी मी सुतपुत्र असल्यामुळे शिष्य म्हणून स्वीकारण्यास मला नकार दिला होता. त्यानंतर धनुर्विद्येचं शिक्षण घेण्यासाठी मी गुरु भार्गव यांच्याकडे गेलो. मी सुतपुत्र असल्यामुळे त्यांनी मला शाप दिला. कौरव राजपुत्रांनी द्रोणांकडचं शिक्षण नुकतंच पूर्ण केलं होतं. ते सर्व राजपुत्र आपलं शिकलेलं कौशल्य आपल्या गुरुसमोर दाखवत असताना मी तिथे गेलो. मी बाजूला उभा राहून पाहत होतो. मी कोण आहे ते सांगण्याचा माझा हेतू नव्हता, पण अर्जुनाचे घमंड करू वृत्ती मला सहन झाली. मी तुला द्वंद्वयुद्धाचं आव्हान दिलं, पण मी सुतपुत्र असल्याने स्पर्धेत भाग घेण्याची संधी मला नाकारण्यात आली. पांडवांनी माझा अपमान केला असताना उदार हृदयाच्या दुर्योधनानं माझी बाजू घेतली. त्यानं मला अंग देशाचा राजा केला. या उपकाराची परतफेड कशी करू असं मी विचारलं तेव्हा दुर्योधन म्हणाला, मला काही नको, मला फक्त तुझं हृदय हवं आहे. कृष्णा, ही घटना घडली त्याला अनेक वर्ष झाली, पण माझं हृदय सदैव दुर्योधनाबरोबरच राहिलं आहे. मी त्याच्यावर टीका करू शकतच नाही. माझ्यावर प्रेम करणारी दोनच माणसं आहेत, दुर्योधन आणि माझी आई राधा. या दोघांना आनंद देण्यासाठी मी जगतोय. मी माझ्या जीवनात फारसा लुब्ध नाही, पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझं प्रेम या दोघांवर, केवळ या दोघांवरच असेल. काही काळ कृष्ण निस्तब्ध होता, पण त्याने राधेयाकडे पाहिला आणि तो म्हणाला, होय, कृतज्ञतेचं ऋण फेडणं ही फार कठीण गोष्ट आहे. राधेया, तुला माझ्या जन्माविषयी माहिती असावी मला वाटतं. तू कोण आहेस हे तुला ठाऊक आहे काय? तुझ्या आईला तू ओळखतोस का? राधेयाने स्मित केले आणि मान हलवली. तो म्हणाला, फारशी नाही. मला इतकंच ठाऊक आहे की उच्च कुळात जन्मलेली कोणीतरी स्त्री, तरुण वयात तिनं मला जन्म दिलेला आहे. ती राजवाड्यात राहिलेली असावी असं मला वाटतं. ती राजकन्या असावी. नदीच्या काठाशी तिचा राजवाडा असावा. तिनं आपण दिलेल्या बाळापेक्षा आपल्या नावलौकिकाची अधिक काळजी असावी. तिनं माझा त्याग केला. तिनं मला एका लाकडी पेटीत ठेवलं आणि राजवाड्याच्या भिंतीला आलिंगन देत जाणाऱ्या नदीच्या पाण्याला सोडलं. ती स्त्री कोण आहे हे शोधून काढण्याची तसदी मी कशाला घेऊ? तिला माझी काळजी नव्हती. मी तिला विसरून गेलो. तिला आता आणखी काही मुलं झाली असतील, माझ्याहून ती सुदैव असतील याची मला खात्री आहे. काही क्षण राधेय बोलायचा थांबला. उदासी आणि तुच्छता व्यक्त करणारे स्मित त्याने केले. राधेयाने पुन्हा बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, पण कृष्णा, मी खरं सांगतो, मला याचं मुळीच दुःख नाही. अतिशय प्रेमळ आणि चांगली आई मला लाभली. तिच्यासारखं दुसरं कोणी असूच शकत नाही. तिला माझा अभिमान वाटतो. पण आता हे माझा जन्म आणि माझी जन्मरात्री यांच्याविषयी बोलणं कशासाठी? त्या सगळ्यांचं निधन झालं आणि त्या दूरच्या भूतकाळात गाडलं गेलं. आपण वर्तमान काळाकडे वळून त्याविषयी बोलूया. कृष्णा अत्यंत राजकारणी माणूस होता. त्यामुळे कुठे काय करावं, कुठे कोणता विषय करावा तो तर येणार नाही. कृष्णाला माहिती आहे तो पांडवांच्या बाजूला येणार नाही. आणि पांडव भाऊ आहेत तुझी, कोणती आहेस म्हणजे कुठेतरी चलबिचल होईल त्याच्यावर. आणि तो जो तीव्र अशा प्रकारचा तो विरोध कुठेतरी कमी व्हावा
मनात चलबिचल हाच त्याचा हेतू आहे याच्यामध्ये. कृष्णाने राधेयाकडे प्रेम आणि दया भरलेल्या नजरेने पाहिलं आणि स्मित करून तो म्हणाला, राध्या, तू म्हणतोस ते बरोबर आहे. तुझी आई उच्च कुळातली कुमारिका होती. तुझा जन्म झाला तेव्हा जग आपली निंदा करेल या भीतीनं तिनं तुझा त्याग केला. ती राजकन्या होती. तिला आता एकाहून अधिक मुलं आहेत, पण तिचं हृदय रित आहे. ती फक्त तुझा कवच आणि कुंडल यांच्यासह जन्म घेतलेल्या आपल्या सुंदर पुत्राचा विचार करते. तुझा तिनं त्याग केला त्याला बरीच वर्ष होऊन गेली. तुला स्मरून तिचं हृदय वेदनाने भरून येत असतं. हे ऐकून राधे स्थिमित झाला. तो म्हणाला, याचा अर्थ मी सुतपुत्र नाही, मी क्षत्रिय आहे, खरे आहे ना? तू अशा तऱ्हेने बोलतोयस की माझी आई कोण हे तुला ठाऊक आहे? कृष्णा, तू तिला ओळखतोस काय? ती जिवंत आहे काय? मी तिला पाहू शकतो? मला सगळं सांग. मी कोण आहे ते जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. कृपा करून मला अंधारात ठेवू नकोस. कृष्णानं राधेयाचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याला आपल्या शेजारी बसवून घेतलं. कृष्ण म्हणाला, राधेया, सत्य ऐकण्याची आपल्या मनाची तयारी कर. तुझी माता ही 5 पुत्रांची माता आहे. 5 वीर ज्यांच्या तोडीचा जगात कोणीही नाही. राधेयाचं हृदय धडधडत होते. तो जोराने श्वासोश्वास करीत होता. तो म्हणाला, 5 पुत्र ज्यांच्या तोडीचं जगात कोणी नाही? नक्की, अगदी नक्की. तू पांडवांविषयी बोलतोयस का? भावना वेगानं राधेयाचं शरीर थरथरत होतं. त्याने कृष्णाकडे पाहिले. हळुवार आवाजात कृष्ण म्हणाला, होय राधेया, ते पांडवच आहे. पांडव तुझे भाऊ आहेत. कुंती तुझी आई आहे. तू तिचा सर्वात मोठा पुत्र आहेस. पंडूशी तिचं लग्न होण्यापूर्वी तुझा जन्म झाला होता. सुस्कारा टाकीत राधेय म्हणाला, माझा पिता कोण आहे? माझा पिता कृपा करून ते मला सांग. कृष्ण म्हणाला, ज्या देवाची तू रोज पूजा करतोस, ज्याची तू इष्टदेव म्हणून निवड केली आहेस, तो सूर्य तुझा पिता आहे. राधेयाला मूर्छा आली. अनेक क्षण निघून गेले. राधेय सावध झाला. त्याने आपले उदास डोळे कृष्णाकडे वळवले. तो म्हणाला, या जगात माझ्यासारखा दुर्दैवी दुसरा कोणी नाही. सूर्य माझा पिता आहे, थोर कुंती माझी माता आहे, पांडव माझे भाऊ आहे आणि हे जग इतकी वर्ष मला सुतपुत्र म्हणून ओळखत आहे. गुरु भार्गवांनी आपल्या अंतर्ज्ञानाने मला ओळखलं असणार, म्हणूनच त्यांनी मला शाप दिला. देवा, पांडव माझे भाऊ आहेत ही गोष्ट मी माझ्या मनाला कशी पटवू? त्याच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. अश्रू थांबेना. कृष्ण आणि राधे काही क्षण शांत बसून राहिले. अचानक राधेयाने आपल्या हाताने आपले डोळे पुसले. तो म्हणाला, कृष्णा, गेली अनेक वर्षे हे सत्य तू जाणत असला पाहिजेस. तू हे सांगितलं का नाहीस? आणि हे तू मला आत्ताच का सांगतोयस? अज्ञान हे वरदान होतं. गेली कित्येक वर्ष मी माझी आई कोण हे जाणून घेण्यासाठी तळमळत होतो. आता तू मला ते सांगतोयस. ते तू आत्ताच का सांगितलंस? पांडवांचा मी द्वेष करत होतो आणि तो माझा आनंद होता. आता तू आलास आणि माझं मानसिक संतुलन बिघडवलंस. तू हे का केलंस? हे करण्यामागे तुझा काहीतरी हेतू असला पाहिजे. तू मला आत्ताच का सांगितलंस? का? दयार्द डोळ्याने कृष्णाने राजाकडे पाहिलं आणि तो म्हणाला, राधेया, मला तुला मरण्यापासून वाचवायचं आहे. तू जगावंस अशी माझी इच्छा आहे. तुला धर्माचं सर्वांगीण ज्ञान. एखाद्या स्त्रीला ती कुमारिका असताना पुत्र झाला तर धर्मनियमाप्रमाणे तो त्याचा पुत्र होतो, ज्याच्याशी ती स्त्री विवाह करेल. आणि म्हणून तू पांडव आहेस. तू सर्वात ज्येष्ठ पांडव आहेस. तुझ्या पित्याच्या बाजूनं तू पांडव आहेस आणि तुझ्या मातेच्या बाजूनं तू वृष्णी आहेस. माझा मामेभाऊ आहेस, माझा नातेवाईक आहेस. आता तू माझ्याबरोबर चल. मी युधिष्ठिराकडे जातो आहे. तुझे भाऊ तुझ्या पाया पडतील. पांडवांचा सर्वात मोठा भाऊ म्हणून पांडवांच्या मदतीसाठी तिथे जमलेले राजे तुझा गौरव करतील. आपला राजा म्हणून ते तुझ्या मस्तकावर मुकुट ठेवतील. तू राजा होशील आणि युधिष्ठिर युवराज. तो तुझ्या रथाचे घोडे तुझ्याकडे घेऊन येईल आणि तुला तुझ्या आसनाकडे नेईल. सुंदर श्यामला द्रौपदी तू आता पांडव असल्यामुळे तुझी होईल. तू रथात बसल्यानंतरच युधिष्ठिर रथात बसेल. शक्तिमान भीम तुझ्या मस्तकावर छत्र धरील. अर्जुन तुझ्या रथाचा सारथी होईल. तो तुझ्या घोड्यांचे लगाम धरेल. नकुल, सहदेव आणि मी तुझ्या रथामधून चालत येऊ. माझ्या प्रिय राधेया, तू महान धनुर्धर आहेस. तुझी तुलना या बाबतीत अर्जुनाशीच करता येईल. तू सदाचरणी आहेस, अगदी युधिष्ठिराचा. तू भीमासारखा प्रेमळ आहेस. तुझी लढण्याची शैली नकुलाप्रमाणे डौलदार आहे. सहदेवाप्रमाणे तू रूपवान आणि शहाणा आहेस. हे सर्व अजून कोणाच्या लक्षातच आलं नाही, ज्याचं मला आश्चर्य वाटतं. राधेया, तुझे वाईट दिवस आता संपले. माझ्याबरोबर ये. मी तुला जगाचा राजा करीन. पण त्याहून अधिक म्हणजे तुला 5 भाऊ मिळतील आणि उत्सुकतेने तुझी वाट पाहणारी आई मिळेल. चल माझ्याबरोबर. राधेय बराच वेळ संतपणे कृष्णाच्या डोळ्यांकडे पाहत राहिला. तो म्हणाला, माझ्यावरच्या प्रेमामुळे तू मला माझ्या भावांची माहिती सांगितलीस. धर्म नियमानुसार निश्चितच मी पांडव आहे. कुंतीने मला जन्म दिला हे सगळं खरं आहे. पण कृष्णा, तिनं माझा त्याग केला. मी तिला नको होतो.
गंगा नदीच्या पाण्यावर मी तरंगत असताना अधिरथाला सापडलो. त्याने मला आपल्या पत्नीपाशी दिलं. त्यांच्या पत्नीचं नाव राधा. तिनं मला प्रेमाने आपल्या वक्षाशी धरलं. त्याच क्षणी तिचं स्तन दुधाने भरून आले. ती माझी आई झाली. तीच माझी आई. कुंती माझी आई नाही. अधिरथ माझे पिता नसूनही त्यांनी पित्याचं प्रेम दिलं. तेच माझे पिता आहे. माझं हृदय या दोघांना बांधील. मी माझं हृदय या बंधनातून मोकळं करू इच्छित नाही. या जगातली सर्व संपत्ती, सुवर्णाच्या राशीवर राशी, कुठलाही आनंद किंवा भीती सत्याच्या मार्गावरून मला विचलित करू शकत नाही. मी स्वतःशी खोटं वागू शकत नाही. दुर्योधनाला मी प्रेमाचं देणं लागतो. तो माझा मित्र आहे. माझी आणि दुर्योधनाची मैत्री ही माझ्या आयुष्यातली सर्वात महान घटना आहे. पांडव ही माझ्या शत्रुत्वाची परिसीमा आहे. जिंकेन किंवा मरेन या भावनेनं अर्जुनाशी द्वंद्वयुद्ध करण्याची मी प्रतिज्ञा केली आहे. कितीही मोठा मोह समोर आला तरी मी मित्राशी द्रोह करणार नाही. तू माझ्यासमोर फार मोठा मोह उभा केला आहेस. मोठा नावलौकिक महान कीर्ती आणि 6 उदात्त आत्म्यांच्या प्रेमाची संपत्ती तू माझ्या पुढे ठेवली आहेस. पण तू राधेयाला मोहवश करू शकत नाही. कृष्णा, माझं नाव आणि माझी कीर्ती मी प्राणपणाने जपतो. मी जर अर्जुनाशी लढून माझ्या प्रतिज्ञेची पूर्ती केली नाही तर माझं नाव आणि माझी कीर्ती याचं काय? एका गोष्टीच्या बाबतीत माझा कटाक्ष आहे. चांगलं नाव होणं तुझा हेतू चांगला आहे हे मला कळतं. मी जगावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून तू मला सल्ला द्यायला आलास. पांडवांचं संरक्षण तू करतोयस. युद्धात त्यांचा पराभव होणं शक्य नाही. कृष्णा, ज्याचा विनाश ठरलेला आहे अशा दुर्योधनाच्या बाजूने मी उभा आहे. मी त्याच्यासाठी माझे प्राण द्यायला तयार आहे. हे प्राणार्पण माझं वैभव असेल. महान पांडवांचं प्रेम मला मिळणं शक्य नाही. माझं नशीब कधीच चांगलं नव्हतं. मी नियतीनं निवड केलेलं विनाशाचं लक्ष होतं. अर्जुनाबरोबर द्वंद्वयुद्ध करणं हे माझं सुख होतं आणि या सुखाचा मला ध्यास होता. अर्जुनावर माझं प्रेम असल्यामुळे माझी नैतिक शक्तीच तू खर्ची केलीस. तो माझा धाकटा भाऊ आहे हे कळल्यावर मी त्याच्याशी कसा लढू शकेन? पण मला लढलं तर पाहिजेच. कृष्णा, मी माझ्या मित्राशी द्रोह करणार नाही हे तू जाणतोस. पण तरीही माझ्या जन्माचं रहस्य तू आज मला का सांगितलंस? हे जे तू केलंस याबद्दल मी तुझ्यावर रागवणार आहे. पण मी रागवू शकत नाही कारण माझ्या हिताची तुला काळजी आहे असं मला वाटतं. माझं हित साधावं, माझं चांगलं नाव व्हावं असं जर तुला खरंच वाटत असेल तर माझ्यावर कृपा तू करशील काय? डोळे भीमर खिळून कृष्ण हे ऐकत होता. तितक्यात अचानक त्याने मान वर करून पाहिले. भरून आलेल्या अश्रूंमुळे त्याचे डोळे लकाकत होते. तो म्हणाला, राधेया, बोल राधेया. राधेयाने कृष्णाचा उजवा हात आपल्या हातात घेतला आणि तो म्हणाला, ही गोष्ट तू कोणालाही सांगणार नाहीस. मला असं वचन दे. मला मृत्यू येईपर्यंत तू ही गोष्ट गुप्त ठेव. जर सदाचार्याने उदात्त मनाच्या युधिष्ठिराला हे कळलं की मी त्याचा वडील भाऊ आहे तर राज्य जिंकलं तरी तो सिंहासनावर बसणार नाही. सदाचार्याने युधिष्ठिरच राजा झाला पाहिजे. तो या जगाचा सम्राट होईल ही गोष्ट मला ठाऊक आहे. त्याला जीवनात मार्गदर्शन करणारा कृष्ण आहे. अर्जुन त्याच्याशी लढणार आहे आणि भीम त्याच्यासाठी लढणार आहे आणि भीम त्याचा सेनापती आहे. नकुल आणि सहदेव त्याच्या बाजूने प्रमुख योद्धे आहेत. तो जिंकणार हे मला ठाऊक आहे. आमचे प्रयत्न पराभवात जमाय. कृष्णा, अयशस्वी जीवन हे प्रतिसाद न मिळाल्या प्रेमासारखं असतं. दोघांनाही स्वतःचं इंद्रधनुष्य असतं. मावळत्या सूर्याच्या किरणांनी अश्रू उजळल्याखेरीज जीवनात इंद्रधनुष्य असू शकत नाही. माझं आयुष्य असं नाही. माझ्या आयुष्याच्या अखेरचे काही दिवस आणि माझ्या धूळ भरल्या मृत्यूचा मार्ग हे इंद्रधनुष्य उजळून टाकेल अशी आशा मी बाळगून आहे. कृष्णा, प्रेमाचे नवे संबंध माझ्या मार्गावर आणून तू माझं मन ढगाळून टाकतोयस. पण माझा मार्ग मला स्पष्ट दिसतोय. कृष्णा, मित्र म्हणून आपली भेट होण्याची कदाचित अखेरची वेळ असेल. एकमेकांपासून आपण दूर जात आहोत. पुन्हा आपली भेट रणांगणावर होईल. कदाचित युद्ध नावाचा महासागर मी ओलांडू शकेन. हे जर मी करू शकलो तर मी तुला भेटेन. पण मला असं वाटतं की या युद्धात मी जिवंत राहू शकणार नाही. मी मारला जाईन. रणांगणावर मृत्यू आल्यामुळे मला स्वर्गात प्रवेश मिळेल अशी आशा मी बाळगतोय. हे युद्ध पांडव जिंकणार याची मला खात्री आहे. कृष्णाने स्मित करत विचारले, इतकी खात्री तुला कशामुळे वाटते? राधे म्हणाला, मला ते ठाऊक आहे. कुरुक्षेत्र या रणांगणावर लढलं जाणारे युद्ध हा एक यज्ञ आहे. या यज्ञाचा यजमान तू आहेस आणि अर्जुन मुख्य पुरोहित आहे. बाकीचे भाऊ या तुमच्या हातातल्या बावल्या आहेत. या बावल्यानं तुम्ही जिथं तिथं हलवा हलवणार. रणांगणावर मरण आल्यामुळे द्रोण, मी आणि पृथ्वीवरचे सर्व राजे यांना स्वर्गाची प्राप्ती होणार. कृष्णा, मला स्वप्नही पडतात. मला स्वप्नांचा अर्थ लावता येतो. माझी स्वप्न मला सांगतात की पांडव हे युद्ध जिंकणार आहे. सोन्याच्या भांड्यातून युधिष्ठिर मधुर पायस खात असलेला मी स्वप्नात पाहिला. पर्वताच्या शिखरावर झळाळत उभा राहून
कापडासारख्या पसरलेल्या समोरच्या जगावर प्रकाश उजळणारा भीम मला स्वप्नात दिसला, जो पृथ्वीवरचा नाही अशा प्रकाशाने. आणि अर्जुन झळाळत होता. नकुल, सहदेव आणि सात्यकी यांनी सुंदर शुभ्र रेशमी कपडे घातले होते. त्यांच्या गळ्यात आणि हातावर रत्नांचे अलंकार होते आणि हसऱ्या चेहऱ्यानं ते माझ्याकडे पाहत होते. आम्ही सगळे दुर्योधनाबरोबर दक्षिण दिशेकडे निघालो होतो. कृष्णा, आमचं मरण जवळ आलं आहे हे मी जाणतो. मला मुळीच भीती वाटत नाही. मरणाची सूचना मला आधीच मिळाली आहे. या युद्धयज्ञाच्या अखेर जेव्हा जवळ येईल तेव्हा अर्जुनानं ठार केलेल्या मला तू पाहशील. रक्तानं माखलेला दुःशासन तेव्हा रणांगणावर पडलेला असेल आणि त्याच्या रक्तानं भीमाचे ओठ लाल झालेले असतील. द्रुपदाच्या पुत्राने ठार केलेले द्रोण आणि भीष्म यांचे मृतदेह रणभूमीवर दिसतील. भीमाच्या गदेनं मांडी फोडलेला दुर्योधन दिसेल. हे सगळं होणार आहे हे मला ठाऊक आहे. ही सगळी चित्र माझ्या मनचक्षुसमोर उलगडत जात आहेत. मला माझ्याविषयी वाईट वाटत नाही. खरं तर युद्धाचा शेवट कधी होईल याचीच वाट मी पाहतोय. त्यासाठी मी उतावळ झालो आहे. मी थकलो आहे. कृष्णा, आता आयुष्य मला नको झालं आहे. मला स्वर्गात पोचायचं आहे. तिथं मला माझी आई आणि भाऊ भेटतील. तो खरा स्वर्ग असेल. महान राधेला कृष्णाने आलिंगन दिले आणि प्रेमाने त्याचे हात आपल्या हातात दाबले. राधे याने आपले डोळे पुसले आणि खिन्न स्मित केले. ते एकत्र चालत रथाकडे निघून गेले. कृष्ण उपपला नगरीला परतला. थोडा वेळ तो पांडवांना भेटला आणि आपल्या दालनात गेला. काही वेळ विश्रांती घेणे त्याला भाग होते. सूर्य मावळल्यानंतर तो पांडवांना भेटला. हस्तिनापुराच्या भेटीचा वृत्तांत ऐकण्यासाठी पांडव आतुरतेने त्याची वाट पाहत होते. युधिष्ठिराने त्याचा सन्मान केला आणि तो म्हणाला, कृष्णा, धृतराष्ट्रांच्या दरबारात काय घडले हे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. तुझ्या चेहऱ्याकडे बघून त्याचा अंदाज आला आहे, पण तरीही माझ्या शिष्टाईचा सर्व तपशीला वृत्तांत आम्हाला ऐकायचा आहे. कृष्ण म्हणाला, धृतराष्ट्रांच्या दरबारात मी गेलो. दुर्योधनानं शहाणपणानं वागवावं यासाठी त्याला समजावण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण माझे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. जे साध्य करण्याच्या आशेनं मी गेलो होतो ते काहीच साध्य झालं नाही. मला वाईट वाटतं. तुझं आणि माझं स्वप्न साकार झालं नाही. युधिष्ठिरा, तुला युद्ध करावंच लागेल. तुझं नाव तू सार्थ कर. युद्ध अटळ असल्यामुळे आता तुला स्थिर व्हावं लागेल. युधिष्ठिराचा चेहरा पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर वेदना आणि निराशा दिसत होती. तो म्हणाला, कृष्णा, मला सगळं, अगदी सगळं सांग. कृष्ण म्हणाला, ऐका, मी सगळं सांगतो. त्या विशाल सभागृहात मला नेण्यात आलं. कुरुघराण्यातली सर्व ज्येष्ठ मंडळी माझ्या भाषणाची वाट पाहत होती. नारद आणि इतर अनेक ऋषी भाषण ऐकायला आले होते. धृतराष्ट्रांच्या दरबारात जे घडलं ते त्याने तपशीलवार सर्वांना सांगितलं. कृष्णाला बंदिवान करण्याच्या दुर्योधनाच्या प्रयत्नाविषयी त्याने ऐकलं. ते सगळे संतप्त झाले. युधिष्ठिराचे डोळे संतापाने लाल झाले. तो म्हणाला, माझ्या प्रभूला बांधीत टाकण्याची त्या माणसाची हिंमत झाली. आता त्याला कसलीही आशा नाही. मी निश्चय केला आहे. मी अगदी ठाम आहे. क्षमा करण्याचे माझे दिवस आता संपले आहेत. मी युद्ध करायचा निर्णय घेतला आहे. मला काही अधिक ऐकून घेण्याची आता इच्छा नाही. दुसऱ्या कुठल्याही युद्धाची तुलना होऊ शकत नाही असे हे युद्ध असेल. कृष्णा, तू एकदा म्हणाला होतास की या पापी लोकांच्या रक्ताची तहान या पृथ्वीला लागली आहे, नव्हे या भयानक श्वापदांच्या रक्ताची. मी थांबू शकत नाही. आपण अगदी या क्षणी युद्धाला सुरुवात करूया. आपल्या प्रिय बंधूचे बोलणे ऐकून भीम थरारून गेला. तो आवेगाने युधिष्ठिराजवळ गेला आणि त्याने त्याला मिठी मारली. त्याने हवेत नेऊन आपली गदा हलवली. तो ओरडला, युद्ध, युद्ध. आता कोणीही युद्ध थांबवू शकत नाही. माझ्या संतापापासून त्या म्हाताऱ्या राजाच्या पुत्रांना कोणीही वाचवू शकणार नाही. अर्जुना, कुरुक्षेत्रावरची माती राजाच्या रक्ताने लवकरच लाल होईल. सहदेवा, त्या दुष्ट शकुनीला तो ठार करताना मी पाहिन. कृष्णा, मी देवांचं मध्य प्यायलो आहे असं मला वाटत आहे. मी अतिशय सुखी आहे. भीमाचा भावनावेग पाहून कृष्णाने स्मित केले. कृष्ण म्हणाला, मी उपप्लाव्य नगरीला यायला निघालो. दुर्योधनाने आपल्या सैन्याला कुरुक्षेत्रात जाण्याची आज्ञा आधीच दिली आहे. नियतीत जेव्हा माणसाला मरणाकडे ढकलू लागते तेव्हा माणूस जितक्या लवकर जाता येईल तितक्या लवकर मरणाकडे जातो. महान योद्धा भीष्म यांच्यावर दुर्योधनानं सेनापती पदाची जबाबदारी सोपवली. मला खात्री आहे त्या महान कुरुवीराबरोबर तुम्हाला आधी लढावं लागेल. तुम्ही त्यांना उत्तम ओळखता. सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या युद्धाबरोबर तुम्हाला लढावं लागणार आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही. भीष्मांनी आपले गुरु भार्गव यांचाही पूर्वीच्या काळी पराभव केला होता. शिखंडी आणि अर्जुना, तुम्ही तयार व्हा. युद्ध सुरू झालंय. युधिष्ठिर उठून उभा राहिला आणि पांडवांच्या मदतीसाठी तिथे आलेल्या सर्व राजांना उद्देशून म्हणाला, माझा प्रभू कृष्ण याचं भाषण तुम्ही सर्वांनी ऐकलं आहे. शांतता स्थापन व्हावी यासाठी मी केलेले प्रयत्नही तुम्ही पाहिले आहेत. मला युद्ध नको होतं, पण ते माझ्यावर लादलं गेलं आहे.
तुम्ही सर्वांनी मला मदत करा आणि माझ्यासमोर उभ्या असलेल्या कठीण काळाच्या पलीकडे सुरक्षित घेऊन जा. कृष्णा, तुझ्यासाठी 7 अक्षौहिणी सैन्य उभा आहे. द्रुपद, विराट, दृष्टद्युम्न, सात्यकी, शिखंडी, चेदिराज आणि भीम हे महान योद्धे या सैन्याचं नेतृत्व करतील. तू फक्त प्रत्येकावर त्याची जबाबदारी सोपव. यापैकी एकाची सेनापती म्हणून निवड करावी लागेल. सहदेवा, तू आमच्यात सर्वात शहाणा आहेस. सैन्याचा सेनापती कुणी व्हावं याविषयी तुझं मत काय? सहदेव म्हणाला, हे सगळे सेनापती होण्याच्या लायकीचेच आहे. प्रत्येक जण समर्थ आहे, पण माझ्या मते मत्स्य देशाचा राजा विराट हा सेनापती होण्यास सर्वात योग्य आहे. भीष्मांचं नेतृत्व असलेल्या सैन्याशी तो सामना करू शकेल. तो कसलेला सैनिक आहे? मला वाटतं तोच सर्वात योग्य आहे. युधिष्ठिर नकुलाकडे वळला आणि त्याने त्याचे मत विचारले. नकुल म्हणाला, मला वाटतं पांचाळ देशाचा राजा द्रुपद हाच सेनापती होण्यास सर्वात योग्य आहे. गुरु अंगिरसाकडून तो धनुर्विद्या शिकला आहे. आपल्या आचार्य द्रोण यांच्याशी सतत स्पर्धा करत राहिला आहे. त्याने कठोर तप केला आहे. तो महान योद्धा आहे. भीष्मांचं नेतृत्व असलेल्या कौरव सैन्याला तोच तोंड देऊ शकेल. होय, द्रुपद हा सर्वात योग्य आहे. आपल्या दोघा तरुण भावांची मतं ऐकल्यानंतर युधिष्ठिर अर्जुनाकडे वळला. अर्जुन म्हणाला, महाराज, दृष्टद्युम्नाला आमचा सेनापती होऊ द्या. द्रुपदाचा हा समर्थ पुत्र, अग्नीचा वर लाभलेला, अभेद्य चिलकत आणि भयंकर धनुष्य सोबत असलेला, सिंह गर्जण्यासारखा आवाज असलेला असा दृष्टद्युम्न भीष्माला सामोरा जाऊ शकणारा वीर. युधिष्ठिराने भीमाकडे पाहिले. भीम म्हणाला, माझ्या मते शिखंडी हा सर्वात योग्य आहे. त्याच्या तोडीचा दुसरा कोणीही नाही. आमच्या बाजूचा तो सर्वात शक्तिमान योद्धा आहे. आपले पितामह कौरव सेनापती भीष्म यांचा वध करण्याची त्याने प्रतिज्ञा केली आहे. गुरु भार्गव यांचाही तो पराभव करू शकेल. आपल्या धावांची मते ऐकून झाल्यावर युधिष्ठिर म्हणाला, सेनापती होण्यासाठी कृष्ण हा सर्वात योग्य आहे. त्याच्याकडे शस्त्र आहेत किंवा नाही हा महत्त्वाचा प्रश्न नाही. आमच्यापैकी बऱ्याच जणांपैकी तो वयानं लहान आहे, पण सर्वात अधिक शहाणपण त्याच्याकडे आहे. आमचं सर्वांचं हित त्याच्या हातात आहे. आपल्या सैन्याचं नेतृत्व त्याच्याकडे असावं हेच योग्य आहे. रात्र वेगाने पुढे सरकते आहे. आपण निर्णय पक्का करूया आणि थोडी झोप घेऊया. उद्याचा दिवस आपल्याला सर्वांना गडबडीचा आहे. चला निर्णय घेऊया. कृष्णाचं काय म्हणणं आहे ऐकण्यासाठी मी थांबलो आहे. तो सांगेल तसं मी करेन. कृष्ण म्हणाला, सहदेव म्हणतो त्याप्रमाणे सगळेच युद्धकलेत प्रवीण आहे. निर्णय घेणं कठीण आहे, जवळजवळ अशक्य आहे. ते इंद्राच्या सैन्याबरोबरी लढतील, पण कौरवांच्या सैन्याची कसली फिकीर. तुझ्या भावांच्या मतावर विचार केल्यानंतर मला असं वाटतं की सेनापतीपदासाठी अर्जुनाची सूचना सर्वात उत्तम ठरेल. द्रुपदाचा पुत्र दृष्टद्युम्न हा सेनापती होण्यास योग्य आहे. कृष्णाची ही सूचना ऐकून युधिष्ठिराला आनंद झाला. सेनापती म्हणून दृष्टद्युम्नाची निवड झाल्याचे युधिष्ठिराने सैन्यात जाहीर केले. सैन्याने नव्या सेनापतीचा आनंदाने जय जयकार केला. या पुरुष सिंहाच्या नेतृत्वाचे सैन्याने मनपूर्वक स्वागत केले. भीम, नकुल, सहदेव, दृष्टद्युम्न, सात्यकी, द्रौपदीचे पुत्र आणि अभिमन्यू यांना 7 अक्षौहिणी सैन्य वाटून देण्यात आले. सकाळी पूजा संपल्यानंतर भावी योजनांची चर्चा करण्यासाठी युधिष्ठिराने सैन्याला भेट दिली. अनेक विख्यात वीर तिथे होते. केकेय बंधू, दृष्टकेतू, श्रेणीमान, सुदान, विराट, शिखंडी, द्रुपद, सुधर्मा, कुंतीभोज, दृष्टद्युम्न, अनादृष्टी, चेदिराज, सात्यकी, पांडव आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू आणि कृष्ण हे वीर प्रामुख्याने होते. शिखंडी कोण लक्षात येत आहे? अंबा अंबिका अंबालिकाजी. की हाही स्वतः लग्न करत नाही, तोही नाही करत, चालवाकडे जातो, म्हणून ती स्वतःला जाळून घेते आणि परत तोही जन्म घेऊन घेते. आणि पुढच्या जन्मात मी या भीष्माला मी ठार करीन म्हणून तिने तो जन्म घेतलेला आहे. आणि यांचं स्त्रीशी ते लढत नाही. भीष्म गेल्या जन्मात जो स्त्री होता त्याच्याशी मी लढत नाही, असं त्यांचा पण असतो. आणि हे माहीत असतं कृष्ण, म्हणून त्यांच्या अर्जुनाच्या बरोबर रथ त्याचा ठरवला आहे. शिखंडी समोर दिसला की भीष्माच्या मनुष्यबाण खाली ठेवणार, ते तेवढा पूर्ण होणार. अर्जुना सोड आता, म्हणजे असं सगळ्यात हा करता करेल का तो आहे तेच नाही. ते सगळे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर पोहोचले. त्याने आपापले शंख फुंकले. एकामागून एक येणाऱ्या शंखांच्या ध्वनीमुळे सगळे सैन्य थरारून टाकणारा तो क्षण. युधिष्ठिराने सर्वत्र फिरून तंबू उभारण्याची आज्ञा केली. सर्व व्यवस्थापन दृष्टद्युम्नाने आपल्या ताब्यात घेतले. कृष्ण आणि सात्यकी यांनी खंदक खणून घेतले. प्रत्येक राजाला त्याचा तंबू होता. रथ आणि शस्त्र यांची संख्या लाखांच्या घरात पोहोचली. प्रत्येक रथात 100 धनुष्य आणि 1000 बाणांचा साठा ठेवण्यात आला होता. चिलखतांचाही मोठा साठा सर्वत्र होता. पांडव आता युद्ध होण्याची वाट पाहत होते. विलक्षण वेगाने सर्व तयारी होती. यासाठी त्यांच्या मनाची तयारी फार पूर्वी झाली होती. ते फक्त कृष्ण परत येण्याची वाट पाहत होते.
कौरवांच्या दरबारातून कृष्ण निघून गेल्यावर दुर्योधन आपल्या भावांना आणि मित्रांना म्हणाला, जे काम करण्यासाठी कृष्ण आला होता ते त्याला जमलं नाही आणि आता तो युधिष्ठिराकडे परत गेला आहे. तो माझ्यावर रागवलाय. तो आता पांडवांना माझ्याशी युद्ध करण्यासाठी नक्कीच भडकवणार. भीम आणि अर्जुन युद्धासाठी आधीपासूनच उत्सुक आहे. कृष्ण जे सांगेल तसं युधिष्ठिर करणार. तीच गोष्ट भीम आणि अर्जुन यांची. गेली अनेक वर्ष माझ्याकडून वाईट वागणूक मिळाली आहे. विराट आणि द्रुपद आता त्यांच्या बाजूचे आहे. त्यांची पांडवांशी मैत्री 2 कारणांसाठी आहे. एक म्हणजे त्यांचे नातेवाईक आहेत आणि दुसरं म्हणजे पूर्वीच्या काळात त्यांना माझ्याकडून त्रास झाला आहे. युद्ध केव्हा होईल याची ते वाट बघत आहेत. दुःशासना, राधेया, युद्धाची ताबडतोब तयारी करा. सैन्यात जाहीर करा, उद्या त्यांना युद्ध मोहिमेसाठी हस्तिनापूरच्या बाहेर निघावं लागणार. दुसऱ्या दिवशी सकाळी कौरवांचे सैन्य कुरुक्षेत्राच्या दिशेने निघाले. प्रदीर्घ रात संपली. पहाटे दुर्योधन सैन्याची पाहणी करण्यासाठी निघाला. त्याच्या बाजूने लढण्यासाठी त्याचे अनेक मित्र आले होते. ते त्याच्यासाठी मरायला तयार होते. कृप, द्रोण, शल्य, जयद्रथ, सुदक्षिण, कृतवर्मा, राधेय, अश्वत्थामा, भूरिश्रवा, शकुनी, पायली आणि सोमदत्त यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. हे वीर 11 अक्षौहिणी सैन्याचे नेतृत्व करणार होते. श्रेष्ठ वीरांची ती मालिका होती. एक अक्षौहिणी म्हणजे 2 लाख आणि वरती काहीतरी येतात, 2.25 लाख काहीतरी एक अक्षौहिणी. असे यांचे 7 अक्षौहिणी, त्यांचे 11, असे 18 अक्षौहिणी सैन्य त्याच्यात होते. तिथे जमलेल्या राजांच्या समूहात असलेल्या भीष्मांजवळ दुर्योधन गेला. त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, आजोबा, मुंग्यांच्या प्रचंड रांगेसारखे सैन्य कुरुक्षेत्राकडे चाललं आहे. या सैन्याला कर्तृत्वान सेनापतीची जरूर आहे. आपण माझ्या बाजूने लढणार आहात. असं असताना सेनापती पदासाठी अन्य कुणाचं नाव माझ्या स्वप्नात तरी येईल का? या महायुद्धात विजयासाठी मी तुमच्यावर अवलंबून आहे. मी नम्रपणे तुमच्या पाया पडतो. आपण जर मला माझ्या सैन्याचे सेनापती झालात तर मला कसलीही भीती नाही. कृपा करून आपण हे सेनापतीपद स्वीकारा. भीष्म काय उत्तर देतात हे ऐकण्यासाठी आतुर असलेल्या सर्व राजांकडे मी दुर्योधनाकडे भीष्मांनी पाहिले आणि ते म्हणाले, माझ्या वत्सा, तुझ्या इच्छेप्रमाणे हे पद स्वीकारायला मी तयार आहे. पण त्याआधी एक गोष्ट मी तुला सांगतो. तू मला जितका प्रिय आहेस तितकेच मला पांडवही प्रिय आहे. पंडूच्या पुत्रांचा वध मी करणार नाही. मी माझी शक्ती पणाला लावून लढेन. दिवसाला पांडवांचे 10 सहस्त्र सैनिक मी ठार करेन. अर्जुनाचा अपवाद सोडल्यास युद्धात माझी बरोबरी करणारा या जगात दुसरा कोणीही नाही. तो मला फारच वरचढ आहे. अर्जुन एकच असा आहे की जो माझा पराभव करू शकेल किंवा मला ठार करू शकेल. माझी आणखी एक अट आहे की जी तुला मी सेनापती होण्यासाठी पूर्ण करावी लागेल. एक तर मी लढेन किंवा तुझा राधेय लढेल. त्याचा आणि माझं पटत नाही. मी हे सांगतोय त्याबद्दल मला माफ कर. पण कुठली कटुता मला टाळायची आहे. काय करावे काय बोलावे हेच दुर्योधनाला कळेना. अपमान झाला म्हणून बाहेर निघून जायला तो काही दरबार नव्हता. मौन धारण करणे त्याला भाग पडले. आपल्या अत्यंत प्रिय मित्राचा अपमानकारक उल्लेख त्याला सहन झाला नाही. तो काही न बोलता उभा राहिला. या प्रसंगातून राधेयाने याची सुटका केली. त्याने आपल्या प्रिय मित्राकडे पाहून स्मित केले आणि तो म्हणाला, दुर्योधना, कृपा करून अस्वस्थ होऊ नकोस. माझा अपमान झालेला नाही, मुळीच नाही. उलट मला अतिशय आनंद झाला आहे. भीष्म जिवंत असेपर्यंत मी लढणार नाही असं वचन मी तुला देतो. भीष्म ठार झाल्यानंतर मी रणांगणात प्रवेश करेन आणि तुझ्यासाठी लढेन. तुझ्या पितामहाने अर्जुनाला ठार करणार नाही असं ठरवल्यामुळे त्याला ठार मारण्याचा आनंद मला मिळणार आहे. भीष्मांवर सेनापती पदाचा अभिषेक करण्यात आला आणि मोठ्या समारंभात त्या पदाचा मुकुट त्यांच्या मस्तकावर ठेवण्यात आला. कौरवांचे सैन्य कुरुक्षेत्राकडे निघाले. कौरव आणि पांडव यांचे युद्ध टाळून शांततेचे संबंध निर्माण व्हावेत यासाठी केलेली शिष्टाई असफल झाल्यानंतर कृष्ण उपप्लाव्य नगरीला निघून गेला. कौरवांच्या दरबारात काय घडले विदूर कुंतीला सांगत होते. ते अतिशय दुःखी होते. ते म्हणाले, दुर्योधनाच्या मूर्ख हट्टीपणाचं मला वाईट वाटतं. बिचाऱ्या युधिष्ठिराला त्याच्याबरोबर शांततेचे संबंध हवेत, पण दुर्योधनाला ते नको आहे. युधिष्ठिराकडे आता शक्तिमान सैन्य आहे. हे युद्ध तो जिंकणार याविषयी शंका नाही. आम्ही दुर्योधनाला पुन्हा पुन्हा पटवून देण्याचा प्रयत्न केला की त्याचं चुकतं आहे. शत्रुत्वाला चिकटून बसणं हे मूर्खपणाचं आहे. पण तो शकुनी, दुःशासन आणि राधेय यांचाच सल्ला आहे. युद्धात होणाऱ्या संहाराच्या विचारानं मी इतका अस्वस्थ झालो आहे की मला झोप येत नाही. माझ्या अनेक रात्री झोपेशिवाय गेल्या आहेत. कुंती शांतपणे ऐकत होती. कुंतीला युद्धाचे विचार मनातून दूर करता येईल. आपले पुत्र शक्तिशाली आहेत तिला ठाऊक होते, पण कौरवांच्या सैन्याची तिला भीती वाटत होती. भीष्मांची निवड सेनापती म्हणून केली गेली तेव्हापासून तिला ही भीती अधिक वाटू लागली. तिचा पुत्र राधेय हे तिच्या भीतीचं दुसरं कारण होतं. दुर्योधनाला पांडवांविषयी वाटणाऱ्या द्वेषापेक्षा
राधेयाला अर्जुनाविषयी वाटणारा द्वेष अधिक भयंकर होता. कुंती स्वतःशीच म्हणाली, मला असं वाटतंय की मी राधेयाकडे जावं आणि त्याच्या जन्माविषयीची वस्तुस्थिती त्याला सांगावी. तो पांडवांचा भाऊ आहे हे मी त्याला सांगेन. त्याला युधिष्ठिराच्या बाजूला वळवण्याचा मी प्रयत्न करीन. त्याची आई या नात्यानं त्याच्याकडे मी एक वर मागेन. तो उदात्त मनाचा माणूस आहे. मी त्याची आई आहे ते कळल्यावर मला काहीही द्यायचं तो नाकारणार नाही. राधेयाला भेटायचं ठरल्यावर कुंती एकटी गंगेच्या तीरावर गेली. कुंतीला वास्तविक श्रीकृष्णानेच पाठवले. सूर्याची पूजा करण्यासाठी राधेय मध्यान्हीला तिथे येतोय तिला ठाऊक होते. तिला राधेय दिसला. त्याने आपले दोन्ही हात वर उभे केले होते, डोळे मिटले होते आणि आपले मुख सूर्याला समोर ठेवले होते. ती त्याच्या पाठीशी जाऊन उभी राहिली. मध्यान्हीच्या सूर्याचे किरण अर्थातच प्रखर होते. आपला पुत्र राधेय याच्या उपरणे डोक्यावर घेऊन त्याने या प्रखर किरणांपासून आपले रक्षण केले. राधेयाची पूजा संपण्याची ती वाट पाहत आहे. राधेयाची ध्यान पूजा संपली. त्याने मागे वळून पाहिले तर एक अनोळखी स्त्री त्याच्या उपरणे डोक्यावर घेऊन उभी असलेली त्याला दिसली. कमलपुष्पांची कोमललेली माळ असावी तशी ती दिसली. तिच्याविषयी त्याच्या मनात आस्था निर्माण झाली. त्याने तिला नेऊन सावलीत बसवले. तिला नमस्कार केला आणि तो म्हणाला, मी अधिरथाचा पुत्र राधेय. मी तुझ्यासाठी काय करू? तुला कष्टांची सवय नाही असे दिसते. कृपा करून तुला काय हवंय ते सांग. माझ्याकडे जे यावेळी येतात त्यांना मी वर देतो. मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. कुंतीने त्याच्याकडे पुन्हा पुन्हा पाहिले. लाकडाच्या पेटीत घालून तिने त्याला नदीच्या पाण्यात सोडून दिले होते. त्यानंतर आज प्रथमच ती त्याला इतक्या जवळून पाहत होती. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती त्याच्याकडे पाहत होती आणि तो तिच्या बोलण्याची वाट पाहत होता. अखेर तिने बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, तू मला ओळखत असशील किंवा नसशील. मी तुझ्याकडे एक वर मागायला आले आहे. राधेयाने काही क्षण तिच्याकडे निरखून पाहिले आणि तो म्हणाला, मी तुला ओळखत नाही, पण असंही वाटत आहे की मी तुला ओळखतो. असं वाटतं आहे की आयुष्यात मी तुला ओळखत आलो आहे. तुझ्या आकृती, तुझ्या अश्रू, तुझा खिन्न आवाज हे सगळं माझ्या ओळखीचं आहे असं मला वाटत आहे. पण माझ्या या आयुष्यात मी तुला केव्हा पाहिलं हे मला सांगता येणार नाही. मी आठवण्याचा प्रयत्न करतो आहे. कोड्यात पडल्यासारख्या त्याच्या भोवळ्या उंचावल्या. तो बोलण्याची ती वाट पाहत होती. अचानक तो ओरडून म्हणाला, मला आठवलं, तू माझ्या स्वप्नात येणारी स्त्री आहेस. मी तुला ओळखतो. कुंतीने त्याच्याकडे पाहून हलकेच स्मित केले आणि ती म्हणाली, तू काय म्हणतोयस ते मला कळत नाही. स्वप्नात येणारी स्त्री म्हणजे काय हे मला सांगशील का? मी बसून येते, मला घाई नाही. तुझ्या सहवासात काही वेळ घालवावा म्हणून मी आले. काहीतरी आठवत राधेयाने तिच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, हे फार विचित्र आहे. माझी आई राधा सोडल्यास माझ्या या स्वप्नाविषयी कुणाशीही बोललेलो नाही. पण आज मी तुझ्याकडे पाहिलं आणि माझ्याविषयी सर्व काही तुला सांगावं असं मला वाटलं. तू माझ्यावर प्रेम करशील, मला समजून घेशील अशी माझी भावना झाली. मी सर्व काही तुला सांगतो. ते तुला माहीत असो किंवा नसो, माझं नाव राधेय. माझ्या मातेचं नाव राधा. पण खरं तर ती माझी आई नाही. तिने मला जन्म दिला नाही. माझे पिता अधिरथ. त्यांना मी गंगेच्या पाण्यावर एका लाकडी पेटीत तणताना सापडलो. ही नदीच मला माझ्या माता पित्यांकडे घेऊन गेली. माझ्या पिताने त्यांची पत्नी राधा हिला माझी भेट दिली. त्यामुळेच राधेय मला नाव लावले. माझ्या खऱ्या आईनं मला वाईट वाटतं सांगायला जन्मतच माझा त्याग केला. त्यामुळे कायमचा राधेय झाला. मी भटकतोय. मी झोपलो की मला अस्वस्थ करून टाकणारं स्वप्न पडतं. नेहमी तेच स्वप्न पडतं. एक स्त्री स्वप्नात येते. तिनं मूल्यवान वस्त्र परिधान केलेली असतात. एखाद्या राजकन्येसारखी तिची वस्त्र असतात. तिनं चेहऱ्यावर बुरखा घेतलेला असतो. मला भूमीवर ठेवून ती माझ्यावर वाकून माझ्याकडे पाहत असते. तिचे पेटते अश्रू माझ्या अंगावर पडतात. मी जागा होतो आणि तिला विचारतो, तू कोण आहेस? माझ्यावर अश्रूंचा वर्षाव तू काय करतेस? रडू दाटून आलेल्या आवाजात ती मला सांगते, मी तुझ्यावर अन्याय केला आहे म्हणून मी रडते. तू मला हवा आहेस, पण तू कधीही माझा होऊ शकणार नाहीस म्हणून मी रडते. मी फक्त तुझ्याशी स्वप्नातच बोलू शकते. माझ्या आणि तुझ्या स्वप्नात हृदयातली तडफड थांबवण्याचा तोच एक मार्ग. इतकं बोलून ती निघून जाईल. मी तिच्या मागे जायचो. तिचा बुरखा बाजूला घेण्याचा प्रयत्न करायचो. मी तिला ओरडून विचारायचो, कोण आहेस तू? तुझा चेहरा मला पाहू दे. माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय जाऊ नकोस. कोण आहेस तू? पण एखाद्या चकित झालेल्या भूतासारखी माझ्या स्वप्नातली स्त्री नाहीशी व्हायची. अशी माझ्या स्वप्नातली स्त्री. वर्ष उलटून गेली तशी स्वप्न पडणं कमी झालं.
असे करता करता तिचे स्वप्न पडणं बंद झालं. मला असं वाटतं की माझ्या स्वप्नात येणारी स्त्री म्हणजे माझी आई असावी. प्रारंभी ती पुष्कळ वेळा माझा विचार करीत असावी. जसजसे दिवस उलटले तसतसे माझे विचार तिच्या मनात येणं कमी होत गेलं असावं. पुढे तिला मुलं झाले असतील तेव्हा माझा विचार तिने थांबवला असेल. या विचित्र स्वप्नाचं मी असं स्पष्टीकरण केलं होतं. पण तू माझ्या स्वप्नात येणाऱ्या आईसारखी दिसतेस. तू कोण आहेस? तुला काय हवंय? मान खाली घालून कुंती बसली होती. आपला पुत्र असूनही जो आपला असणार नव्हता त्याच्याकडे ती पाहू शकत नव्हती. ती कोण आहे त्याला कसं सांगावे तिला कळेना. तिने थोडा वेळ विचार केला आणि ती म्हणाली, तुझं बरोबर आहे. तुझ्या स्वप्नात येणारी स्त्री मीच आहे. मीच तुझी आई आहे. इतकं बोलून ती थांबली. पण राधे एक शब्दही बोलण्यापूर्वी तिने पुढे बोलायला सुरुवात केली. मी 5 पांडवांची माता कुंती आहे. त्या 5 आधी झालेला तू माझा पहिला पुत्र. राधे म्हणाला, तू कुंती देवी 5 पांडवांची माता, आपला पुत्र राधे याच्याकडे वर मागण्यासाठी आलीस. मी जागा आहे ना की मी झोपेतच हे सगळं ऐकतो आहे. कदाचित मी पुन्हा स्वप्न पाहत असेल आणि माझ्या स्वप्नाची स्त्री माझ्याकडे पुन्हा आली असेल. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि ती त्याच्याकडे पाहतच राहिली. एक क्षण आणि त्याने एकमेकांना आलिंगन दिलं. कुंतीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. राधे तिला म्हणाला, अखेर तू आलीस. या क्षणाची मी किती तळमळून वाट पाहत होतो. हा क्षण मी माझ्या मनात किती वेळा जगलो आहे. या क्षणाची किती स्वप्न मी पाहिले ते तुला कळावं असं मला फार वाटत होतं. तू माझा विचार करत होतीस त्याहून अधिक वेळा मी तुझा विचार करतो. ओढ्यात टाकणार तुझा बुरखा दूर करून पाहावं असं मला वाटतं. माते, माझ्या माते, या जगात मला आणणाऱ्या माते, जिनं माझ्या प्रिय पित्याचं सूर्याचं पहिलं दर्शन मला घडवलं, अशा माझ्या माते. माते, इतका दीर्घकाळ तू माझ्यापासून दूर का राहिलीस? इतकी वर्ष तू मला दुःखी का केलंस? मी तुझ्याकडे कसलीही मागणी केली नव्हती. मला फक्त तुला पाहायचं होतं. पण तू आता आलीस. आपला पुत्र म्हणून माझा स्वीकार करण्याची हिंमत तू दाखवलीस. चकित नजरेनं कुंतीने राधेयाकडे पाहिलं. राधेयाने स्मित केलं आणि तो म्हणाला, होय माते, मी कोण आहे मला ठाऊक आहे. तू आणि सूर्य यांच्यापासून माझा जन्म झाला. पुत्र म्हणून जगात माझा स्वीकार करायला तू घाबरलीस. गंगा नदीच्या पाण्यावर तू मला सोडून दिलंस. कुंती धक्क झाली. ती म्हणाली, हे तुला ठाऊक असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तुला हे कसं कळलं? तुला हे केव्हा कळलं? हे कळल्यावर तू माझ्याकडे का नाही आलास? मी येण्याची वाट पाहत तू का राहिलास? राधेयाने उत्कटपणे तिच्याकडे पाहिला आणि तो म्हणाला, माते, मला हे कालच कळलं. माझ्या जीवनाची कहाणी मला कृष्णाने सांगितली. या सगळ्या गोष्टीचं बोलणं आता नको. ये माते, काही काळ आपण एकमेकांच्या सहवासात राहू. हा आनंद फार काळ टिकणारा नाही. या आनंदाचा पेला अगदी अखेरच्या थेंबापर्यंत मला पिऊ दे. माझी माता माझ्या सोबत आहे याचा मला आनंद आहे. मला तुझ्या मांडीवर माझं डोकं ठेवू दे. स्वर्गीय आनंदाचा क्षण शब्दाने विस्कटूया नको. शब्दातून वेदना व्यक्त होते. मला निशब्द राहू दे. त्याने आपले डोके कुंती मातेच्या मांडीवर ठेवले आणि आपले डोळे मिटवून घेतले. बराच वेळ तो तसाच पडून राहिला. तिला अनेक वर्षांनी तिचा पुत्र सापडला होता आणि त्याला त्याची आई सापडली होती. तो पवित्र क्षण होता. काही काळ दोघेही अतिशय आनंदात होते. अचानक राधे उठून उभा राहिला आणि म्हणाला, माते, तुझ्या दयाळपणाबद्दल मी आभारी आहे. गेले काही क्षण मला ठाऊक नाही किती ते मी अतिशय आनंदात आहे. पण आता या शांतीच्या निद्रेतून मला जागे झालं पाहिजे. तू का आली आहेस ते मला सांग. माझ्याकडून तुला कुठला वर हवा आहे? तुझ्या आज्ञेची मी वाट पाहतोय. कुंतीने त्याच्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली, राधे, हे नाव आता यापुढे नको. मी इथं असताना तू राधे नाहीस, तू कौंतेय आहेस. कुंतीचा ज्येष्ठ पुत्र आहेस. तुला माझा पुत्र म्हणायला मला अभिमान वाटतो. आता मला 6 पुत्र आहेत, 5 नव्हे. मी अतिशय आनंदात आहे. अश्रू भरल्या डोळ्यांनी राधेयाने तिच्याकडे पाहिलं आणि तो म्हणाला, माते, माझ्या माते, मला हे सांगण्यासाठी तू आता इथं आलीस. कौंतेय म्हणून घेण्यासाठी मी तळमळत आहे. हे तुला दिसत नव्हतं काय? कुंती आणि सूर्य यांचा मी पुत्र आहे आणि कौंतेय या नावाचा मला अभिमान आहे. माझ्या माता पित्याचा मला अभिमान आहे आणि तरीही जिवंत असेपर्यंत मी राधेच असणार आहे. माते, मी किती दुःखी आहे तुला दिसत नाही काय? पण ते महत्वाचं नाही. आपण वर्तमान काळात राहूया. तुला माझ्याकडे वर मागायचं आहे. काय हवंय ते तू माग. ते देणं मला शक्य असेल तर मी देईनच. त्यामुळे माझ्या कीर्तीला कलंक लागणार नसेल तर मी तुला देईन. माझ्या मातेला वर देण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे. बराच वेळ कुंती शांत राहिली. मग तिने आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि ती म्हणाली, माझ्या बाळा, गेली अनेक वर्ष तू खूप अप्रतिष्ठा सहन केली आहेस. त्याचं कारण तू कुंती आणि सूर्य यांचा पुत्र आहेस. हे जगाला माहीत नव्हतं. तुझ्या आयुष्यातले काळे दिवस आता संपले आहेत.
पांडव हे तुझे भाऊ आहेत, हे तुला माहीत नसल्यामुळे तू दुर्योधन करतो तसा त्यांचा द्वेष करीत आलास. पण आता तू कोण आहेस तुला कळलंय. तू तुझ्या भावांबरोबर युद्ध करणं योग्य नाही. तुला माझ्याबरोबर आलंच पाहिजे. मी पांडवांकडे तुला घेऊन जाईन. तू या जगाचा सम्राट होशील आणि तुझे भाऊ तुझी पूजा करतील. आता यापुढे तू दुर्योधनाबरोबर न राहता माझ्याबरोबर ये आणि माझं हृदय आनंदित कर. हाच वर मी तुझ्याकडे मागते आहे. अश्रूंनी भरलेले राधेयाचे डोळे लागागत होते. तो म्हणाला, या 2 दिवसात 2 व्यक्तींनी मला या जगाचं राज्य देऊ केलं आहे. महान युधिष्ठिर तुझी सेवा करील असं मोहात पाडणारं आश्वासन त्यांनी मला दिलं आहे. नियतीच्या वाटा खरंच किती विचित्र असतात. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला आता मला वेळच नाही. माझ्या प्रिय माते, मला हे सांग की मी आता तुझ्याबरोबर आलो तर काय होईल. कुंती म्हणाली, काय होईल. इतकी वर्षे ज्याचा तू द्वेष करतोयस त्या अर्जुनाशी तुझं ऐक्य होईल. दुर्योधनाकडून पांडव हे सगळे जग जिंकून घेतलेलं आहे. तू सर्वांचा वडील भाऊ असल्यामुळे तू या जगाचा राजा होशील. इतकी वर्ष हरवलेल्या भावाशी झालेली अर्जुनाची भेट कौरवांना पाहू द्या. बलराम आणि कृष्ण आहे तसे तू आणि अर्जुन व्हा. तुम्ही दोघं एक झालात तर कोण तुमच्या वाटेला जाऊ शकेल. तू यापुढे सुतपुत्र राहणार नाहीस. तू या जगाचा सम्राट होशील. राधेयाला स्वर्गातून आवाज ऐकू आला. त्याचा पिता सूर्य याचा तो आवाज होता. सूर्य म्हणाला, माझ्या पुत्रा, तुझी आई सांगते आहे तसंच तू कर. ते तुझ्या हिताचं आहे तेच कर आणि दीर्घायू हो. माझी तुला विनंती आहे. राधेयाने हे सगळं ऐकले आणि तरी तो तटस्थ राहिला. त्याने संतपणे बराच वेळ आईकडे पाहिलं आणि तो म्हणाला, माते, इतकी वर्षे मी तुझ्यावर किती रागावला हे तुला ठाऊक नाही. मी जन्माला आलो तेव्हा माझ्यावर असा अन्याय करणाऱ्या अज्ञात मातेवरचा तो राग होता. या अन्यायामुळे माझं नाव, माझी कीर्ती, माझं आयुष्य, माझं सर्व काही नासून गेलं. तुला 1000 प्रश्न विचारावे आणि माझी कटुता व्यक्त करावी असं मला वाटत होतं. पण आता तुझ्याकडे पाहत असताना माझा सर्व राग नाहीसा झाला आहे. वाळवंटात ठेवलेलं बर्फ नाहीसा हवं तसा माझा राग बुडून गेला आहे. माझं हृदय अनंत दुःखानं भरलं गेलं आहे. पण आता ते तुझं प्रेम लाभावं या इच्छेनं तुझ्या प्रेमळ आवाजाने भरून गेलं आहे. माझी माता राधा हिच्यावरून जसं प्रेम केलं तसं प्रेम या जगात मी कुणावरही केलं नाही. पण आता मला भारून टाकणारे तुझं नवं प्रेम माझ्या हृदयात निर्माण झालं. यापुढे राधेवरचं माझं प्रेम फिकं पडेल की काय अशी मला भीती वाटू लागली. आजवर ज्यांची आणि माझी ओळख नव्हती त्या माझ्या भावांच्या प्रेमानं माझं हृदय भरून वाहू लागलं आहे. माते, आईचं प्रेम इतकं अद्भुत असतं काय. माझ्या हृदयात नव्यानं जन्म घेतलेल्या उसळत्या प्रेमानं माझं हृदय दुभंग होईल की काय असं मला वाटू लागलं आहे. कुंती आणि राधा यांनी पुन्हा पुन्हा एकमेकाला आलिंगन दिलं. माता आणि पुत्र यांची भेट पाहून सूर्य आनंदाने स्मित करीत होता. कुंती म्हणाली, माझ्या पुत्रा, माझ्याबरोबर तुझ्या भावांकडे चल आणि त्यांच्याशी सख्य स्थापन कर. राधे या दुःखाने हुंक देत होता. तो म्हणाला, नाही आई, मी येऊ शकत नाही. मी येता कामा नये. राधेयाचे उत्तर ऐकून त्यामधला सूर जाणून कुंती चकित झाली. ती म्हणाली, माझ्या बाळा, तू असं का म्हणतोस. पांडव हे तुझे भाऊ आहेत. हे तुला आता कळलं आहे तेव्हा तू दुर्योधनाबरोबर राहणार नाहीस. राहणार नाहीयेस होय ना. राधे म्हणाला, आई, मी दुर्योधनाच्या बाजूनच राहणार आहे. तू समजून घे. तो गेली अनेक वर्ष माझा मित्र आहे. गेली अनेक वर्ष आई माझा काही विचार न करता मला तू नदीच्या पात्रात सोडून दिलं होतं. तेव्हापासून दुर्योधन हा माझा एकमेव मित्र आहे. सुतपुत्र हा डाग मला कायमचा चिकटला आहे. मी सुतपुत्र असल्यामुळे कोणी मला प्रेमानं आनंदानं वागवलं नाही. या जगात मी एकटा होतो आणि सुतपुत्र राधे या नाव एखाद्या कुत्र्यासारखं माझ्या मागे लागलेलं होतं. माझा जन्म हेच माझ्या अपमानाचं कारण होतं. जिथं जिथं गेलो तिथं माझं नाव माझ्या आधी पोचलेलं असल्यामुळे माझं कुठेही स्वागत झालं नाही. मी सुतपुत्र असल्यामुळे द्रोणाच्या आणि धनुर्विद्या शिकवायला मला नकार दिला. मी गुरु भार्गव यांच्याकडे गेलो. मी जातीनं ब्राह्मण आहे असं मी त्यांना खोटं सांगितल्यामुळे त्याने मला धनुर्विद्या शिकवली. पण मी सुतपुत्र आहे त्यांना कळलं तेव्हा त्याने मला शाप दिला. या अपमानामुळे मी दुःखी होऊन हस्तिनापुरात गेलो. तो स्पर्धेचा दिवस होता. राधेयाने कुंतीकडे पाहिलं. कसली तरी वेदना होणारी गोष्ट आठवून ती थरथर कापत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. राधे म्हणाला, माते, तू मला त्या दिवशी ओळख नाहीस काय. स्पर्धेच्या दिवशी एक स्पर्धक या नात्याने प्रवेश केला तेव्हा तू मला ओळखलं असणार. आपल्या पुत्राला ओळखणं नाही अशी माता असू शकत नाही. मी तेव्हा कवची कुंडलं धारण केलेली होती. त्यांच्यामुळे तर तू मला ओळखलं असणार. पण तुलाच माहीत असलेल्या कारणामुळे तू माझ्याविषयी कोणालाच सांगितलं नाही. ते कारण कोणतंही मी विचारणार नाही. आज इतक्या वर्षांनी तू मला भेटतेस तेव्हा माझ्या शब्दांनी मी तुला जखमी करणार नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे हे तू सांगितल्याबद्दल मी तुझा आभारी आहे.
पण माझ्या मूळ विषयापासून मी दूर भरकटत गेलो. स्पर्धेच्या दिवशी जेव्हा तू सुतपुत्र असल्यामुळे भीम आणि अर्जुन मला हिंमत होते, तेव्हा दुर्योधन माझ्या मदतीला आला. मी त्याचा मित्र असल्याने त्याने जाहीर केलं आणि मला अंगदेशाचा राजा केलं. माझ्यासाठी हे जे त्यानं केलं त्याच्या परतफेडीबद्दल त्याचा भक्तांनी माझं हृदय मागितलं. तेव्हापासून माझं हृदय त्याच्या ताब्यात आहे. तुझ्यासाठी मी काहीही करेन असं वचन मी त्याला दिलं आहे. हे महाकठीण कर्म आहे याची मला जाणीव आहे. माझं दुर्योधनावर प्रेम आहे आणि त्याचं माझ्यावर आहे, तसं प्रेम माझ्यावर कुणीही केले नाही. माते तू जर माझ्या हृदयात डोकावून पाहिलंस तर ते किती अस्वस्थ आहे तुला कळेल. दुर्योधनाखेरीज माझ्यावर कोणी प्रेम करील असं मला कधीच वाटलं नाही. माझं हृदय आज युधिष्ठिराकडे जाऊन भाऊ म्हणून त्याचा स्वीकार करायला ओढ घेत आहे. हा अर्जुन ज्याचा मी गेली अनेक वर्ष द्वेष करीत आलो, तो माझा कट्टर शत्रू, तो मला आता माझ्या मनचक्षुवर दिसतोय. प्रेमानं आपला हात पुढे करणारा लहान मुलगा असावा तसा. माते, नव्याने सापडलेल्या माझ्या भावांसाठी आणि इतकी वर्ष हरवलेल्या माझ्या आईसाठी माझं हृदय प्रेमाने भरून आलंय. तुमच्या सहवासात राहता यावं यासाठी मी काही दिलं असतं, पण तसं होऊ शकत नाही. वेदनेने कठोर झालेल्या राधेच्या चेहऱ्याकडे कुंतीने पाहिलं. अश्रूंमुळे तिचा गळा दाटून आला. ती म्हणाली, असं होऊ शकत नाही. असं तू का म्हणतो? नेहमीच तुझ्यावर प्रेम करीत आला. अर्जुन जेव्हा जेव्हा सुतपुत्र म्हणून तुझा उल्लेख करी तेव्हा तेव्हा तुझ्यावर केलेल्या अन्यायाची आठवण माझं हृदय दुभंग होईल की काय असं मला वाटेल. पण आता लोक काय म्हणतील याची मला पर्वा राहिलेली नाही. उपरोधाने माझ्याकडे पाहणाऱ्या नजरेला नजर भिडवण्याचा धीटपणा आता माझ्यात आला आहे. 5 वीर माझे पुत्र असतानाही माझं हृदय रिकामी राहिलं आहे. तू माझ्याबरोबर ये आणि हृदयातली ही पोकळी भरून टाक. राधे यानं आपल्या दोन्ही हाताचा चेहरा घेतला. तिच्या अश्रू पुसले. तो म्हणाला, माते, मी येऊ शकत नाही. मी दुर्योधनाचं देणं लागतो. प्रेम आणि कृतज्ञते यांचं ते देणं आहे. ते कर्ज फेडणं कठीण आहे हे मला ठाऊक आहे, पण ते इतकं कठीण असेल याची मला कल्पना नाही. 1000 बंधनांनी मी त्याच्याशी बांधला गेलो आहे. माझी माता मला भेटली म्हणून मी माझं कर्तव्य विसरू शकत नाही. मी माझा सन्मान डोळ्यातलं तेल घालून जगतो आहे. या जगात एकच गोष्टीची मला काळजी वाटते आणि ती म्हणजे माझ्या नावाची. मी जर माझ्या मित्राचा त्याग केला तर मी माझं नाव घालवून नसेल. माझं दुर्योधनावर प्रेम आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे. माझ्यावर आणि मला वाटणाऱ्या अर्जुनाच्या देशावर अवलंबून राहून माझा मित्र दुर्योधन याने युद्ध पुकारलं आहे. आता हे सगळं जग मला राजा दुर्योधनाचा सर्वात प्रिय मित्र सुतपुत्र राधे म्हणून ओळखतो. हे चांगलं नाव मी माझ्यातून कोडून काढलं आहे. आता ते पुसलं जाऊ नये यासाठी मी दक्ष आहे. तू आज मला भेटलीस हे मी विसरून जाणार आहे. मला कधीही भाऊ नव्हता. दुर्योधन हाच माझा भाऊ आहे. आपलं सर्वस्व त्याने माझ्यावर वाटून घेतलं आहे. माझ्याबरोबर आपलं सिंहासन अर्ध वाटून घेण्याची आशा तो बाळगून आहे. त्यानं आपल्या सर्व आशा माझ्यावर केंद्रित केल्या आहेत. माझ्या हृदयाच्या धाग्यांना कवटाळून नसलेल्या गतकाळाच्या भूतासाठी मी दुर्योधनाच्या स्वप्नाच्या फिक्र्या करणार नाही. तुला द्यायला आता माझं राहिले नाही. माझं हृदय दुर्योधनाचं आहे. तो आता माझा स्वामी आहे, माझा मित्र आहे. माते, आता अंत जवळ आला आहे हे मी जाणतो. दुर्योधनाने त्याच्यावर प्रेम करणारे सर्व यांचा नाश होणार आहे, माझाही नाश होणार आहे. पांडवांना काहीही होणार नाही. पांडवांची बाजू कृष्णाने घेतली आहे. आईच्या गर्भातलं बाळ जसं सुरक्षित असतं तसे ते असणार आहे. माझ्या जन्माचा हकीकत मला सांगून तू आणि कृष्णानं माझ्या मनाचा ठामपणाचा नाश केला आहे. त्यामुळे अर्जुनावरची लढाई मी हरणार हे मला कळून चुकलं आहे. अर्जुन हा यशस्वी ठरणार आहे. माझं आयुष्य तुला ऐकून ठाऊक असणारच. प्रत्यक्ष भगवान भार्गव यांच्याकडे धनुर्विद्या शिकलो, पण मी ब्राह्मण असल्याचं खोटं सांगून विद्या शिकल्याचं कळल्यानंतर त्यांनी मला शाप दिला. सर्वात मोठ्या शत्रूशी मी लढत असताना मला अन्वस्त्रांच्या मंत्रांचं विस्मरण होईल असा तो शाप आहे. याशिवाय एका ब्राह्मणाने मला शाप दिला आहे की मी लढत असताना ऐन वेळी भूमी माझ्या रथाचा चाक गिळून टाकेल. त्यामुळे माझी तयारी असतानाही मारला जाईल. माझा पिता सूर्य यानं मला दिलेली कवच कुंडलं इंद्र घेऊन गेला. मृत्यूपासून असलेलं माझं संरक्षण नाहीसं झालं आणि आता तू आणि कृष्णानं माझ्या मनाचं चिलकत नाहीसं केलं. मी अर्जुनाचा द्वेष केला. मी युद्धात त्याचा वध आनंदाने केला असता, पण मी आता त्याचा वध करू शकत नाही, कारण तो माझा भाऊ आहे हे मला कळलं आहे आणि त्यामुळे त्याच्याविषयीच्या प्रेमानं माझं हृदय भरून गेलं आहे. घेतलेली शपथ मी कशी पूर्ण करणार? त्याच्यात जरा वेगळं दिलं आहे, पण तो म्हणतो की फक्त एकाशीच लढेल किंवा मारेल एकाला अर्जुनाशीची लढाई करणार, तो तरी मरेल किंवा मी तरी. त्यामुळे पांडव हे कुंतीपुत्र 5 मागे राहतील. पांडव 5च असा, 6वा पांडव जगाला मान्य नाही. तर मी जर 6 पांडव होते पण जगाला मान्य नाही, 5 पांडव.
त्याच्यामुळे 5च राहतील, मी तर जाईल किंवा अर्जुन जाईल असं त्याने तिला वचन दिले. मारणं तर पाहिजे एका, तो तरी जाईल ना तर मी तरी जाईल, त्याच्याशीच फक्त लढाई करणार. राधे याने आपला चेहरा 2 हाताने झाकून घेतला आणि तो इतक्या जोराने स्कुंदू लागला की त्याच्या हृदय फुटून जाईल असं वाटलं. त्याच्याबरोबर रडण्याखेरीज कुंती काही करू शकली नाही. तिने राधे याचे डोके आपल्या मांडीवर घेतल्याने ते प्रेमाने थोपटू लागली. काही वेळाने राधे उठून बसताना म्हणाला, माते तुझंही रडणं आता माझ्या भल्याचं नाही. पुत्र जिवंत असताना त्याच्या आईनं त्याच्यासाठी शोक करीत रडू नये. माते मला आशीर्वाद दे आणि माझं स्वप्न पूर्ण होऊ दे. स्वर्गात प्रवेश मिळण्यासाठी पुत्राला मातेचा आशीर्वाद व्हा. या जगात माझं नाव अमर होऊ दे. राधे याने कुंतीच्या पायावर डोके ठेवले. अश्रूभरल्या डोळ्यांनी तिने त्याला आशीर्वाद दिला. राधे म्हणाला, माझा पिता सूर्य याची पूजा करण्याच्या वेळी कुणीही माझ्याकडे वर मागण्यासाठी आला तर मी त्यांना मागितलेला वर दिला. माते आज तू माझ्याकडे आलीस, वर मागितलास, पण मी तुला तो देऊ शकलो नाही. पण आई, तू रिकाम्या हाताने जाता कामा नयेस आणि म्हणून मला जे वाटेल तो वर मी तुला देतो. मी तुला वचन देतो की तुझ्या पुत्रांना नव्हे, माझ्या भावांना मी ठार मारणार नाही. युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव माझ्या हातून मरणार नाही, पण अर्जुन नाही. अर्जुनाबरोबर मला लढावंच लागेल. राजा दुर्योधनाला दिलेलं वचन मी मोडू शकत नाही. अर्जुनाबरोबर माझं द्वंद्व युद्ध होणारच. 2 गोष्टींची तर शक्यता आहे. मी अर्जुनाला ठार मारेन किंवा अर्जुन मला ठार मारेल. कसंही असलं तरी मला अमर कीर्ती लाभेल, मला उदात्त मरण येईल. माते, दुःख करू नकोस. यापैकी काहीही झालं तरी तुला 5 पुत्र असतील. तुला राधे लाभेल पण अर्जुन लाभणार नाही, किंवा अर्जुन तुला लाभेल पण राधे लाभणार नाही. कोणत्याही परिस्थितीत तू 5 पुत्रांची माता असशील. माझ्या प्रिय माते, आता तू घरी परत जा. रडण्याच्या आवेगामुळे कुंतीचं शरीर थरथरत होते. तिला आपला पुत्र मिळालाही होता, तसा तो हरवलाही. तिचं हृदय रिकामी होते, ते यानंतर अधिकच रिकामी झाले. वीज लखलखून गेल्यावर काळ अधिकच घडत भासतो, त्याप्रमाणे आपल्या थोर पुत्राच्या भेटीनंतर तिला आपले एकाकीपण अधिकच तीव्रतेने जाणवू लागले. तिचे हे दुःख राधेला जाणवले. त्याने तिला आलिंगन दिले आणि तो म्हणाला, माते, देवाने प्रार्थना जे लिहून ठेवले आहे ते कोणालाही बदलता येत नाही. ईश्वराने लिहिलेला लेख तुझ्या अश्रू किंवा माझ्या प्रार्थना बदलू शकत नाही. या गोष्टी तू आणि मी जन्माला येण्यापूर्वी कितीतरी अगोदर ठरवल्या गेल्या आहेत. नियतीचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. माझ्यासाठी प्रार्थना कर. विरामना प्राप्त होणारा स्वर्ग मला लाभो अशी प्रार्थना कर. तुझ्या अश्रूंनी माझं दुःख धुवून काढ. हा राज्याभिषेक आहे असं मी मानतो. गंगा जलावणी तुझ्या अश्रू अधिक पवित्र आहेत. माते, उशीर होत आहे. आपली भेट झाली हे कुणाला कळण्यापूर्वीच तू निघून जा. हे आणखी एक स्वप्न होतं असंच आपण समजूया. दुःखाच्या आवेगामुळे कुंती इतकी दुबळी झाली होती की राधेला तिला उभी करण्यासाठी आधार द्यावा लागला. मातेने आणि पुत्राने एकमेकांना दृढ आलिंगन दिले. जणू काय आता पुन्हा कधीही भेट होणार नाही अशा भावनेने उभयताने पुन्हा पुन्हा आलिंगन दिले. अचानक तिने राधेची मिठी सोडली आणि ती संथ अडखळणाऱ्या पावलाने निघून गेली. ती दृष्टीआड होईपर्यंत जमिनीला खिळून राहिलेला राधे तिला पाहतच राहिला. भीष्मांना कौरवांचे सेनापतिपद देण्याचा समारंभ होणार आहे हे पांडवांनी ऐकलं होतं. युधिष्ठिराने द्रुपद, विराट, सात्यकी, धृष्टद्युम्न, धृष्टकेतू, शिखंडी आणि सहदेवांना 7 अक्षौहिणी सैन्याचे सेनापती केले आणि या सर्व सैन्याचा सेनापती म्हणून धृष्टद्युम्नाची नेमणूक केली. मुख्य योद्धा म्हणून अर्जुनाची नेमणूक केली. कृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला. कृष्णाचा भाऊ बलराम युधिष्ठिराकडे आला. वृष्णी घराण्यातले अनेक सदस्य त्याच्याबरोबर होते. युधिष्ठिराने मोठ्या उत्साहाने त्याचे स्वागत करून त्याचा सन्मान केला. भीमाने त्याच्या पायावर डोके ठेवले आणि दोन्ही हात जोडून तो त्याच्या बाजूला उभा राहिला. सर्व पांडव आणि कृष्ण त्याच्या बाजूला उभे राहिले. त्या सर्वांना बलरामाने आशीर्वाद दिला. युधिष्ठिराने बलरामाचे हात आपल्या हातात घेतले आणि त्याला एका उंच आसनावर बसवले. कृष्णाहून शक्तिमान अशी ज्याची ख्याती होती त्या बलरामाला पाहण्यासाठी प्रत्येकजण येऊ लागला. बलरामाने त्या सर्वांकडे आणि विशेषतः कृष्णाकडे पाहिले आणि तो म्हणाला, मोठं युद्ध होणार आहे असं मी ऐकतो. या युद्धात जगातल्या सर्व राजांची सामूहिक कत्तल होणार आहे. तुम्ही सगळे हा धोक्याचा समुद्र सुरक्षितपणे पार करा आणि तुमच्यापैकी कोणालाही कसलीही इजा होणार नाही अशी मला आशा आहे. हे युद्ध टाळता येणार नाही हे उघड आहे. माझा भाऊ कृष्ण याला मी वारंवार सांगितलं आहे की कौरव आणि पांडव या दोघांशी कोणते पक्षपातीपणाने व्हा. दोघंही आपल्या नात्याचे आहेत. पांडवांप्रमाणे दुर्योधनही आपल्याला प्रिय आहे आणि जवळचा आहे. कुणाची बाजू घेऊ नकोस असं मी कृष्णाला सांगितलं, पण ते त्याने ऐकलं नाही. युधिष्ठिरा, तुझ्यासाठी आणि तुझ्या भावांसाठी त्याने युद्धात भाग घ्यायचं ठरवलं. अर्जुना,
तुझा सारथी होण्याचं त्याने कबूल केला आहे. विजय तुमचा आहे हे मला ठाऊक आहे. अर्जुनाच्या शुभ्र अश्वांच्या लगाम कृष्णाने हातात घेतले की अन्य कोणी विजयाचं स्वप्न पाहू शकणार नाही. भीमा, तू मला प्रिय आहेस, पण तुला हे ठाऊक आहे की दुर्योधन हा माझा आवडता शिष्य आहे. जसं कृष्णाचं अर्जुनावर प्रेम आहे तसं माझं दुर्योधनावर प्रेम आहे. पण मी दुर्योधनाच्या बाजूने उभा राहणार नाही, कारण कृष्णाशिवाय मी जगू शकत नाही आणि कृष्णाच्या विरुद्ध बाजूला मी उभा राहू शकत नाही. आमच्या दूरच्या चुलत भावांच्या आपसातील युद्धासाठी मी माझ्या भावाबरोबर लढू शकत नाही. या युद्ध आणि या जगाचं भविष्य मी कृष्णाच्या हाती सोबवतो. कुरुघराण्याचा विनाश मला सहन होणार नाही. मी इथून निघून दूर सरस्वती नदीच्या तीरावर राहण्यासाठी जाणार आहे. तुम्हाला माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहे. मध्यासवाने लाल झालेल्या डोळ्यांच्या बलराम सिंह आपल्या गुहेत जातो तसा चालत चालत निघून गेला. जाण्यापूर्वी त्याने हळुवारपणाने कृष्णाचा निरोप घेतला. युधिष्ठिराच्या भेटेला आणखी एक महान योद्धा आला. त्याचे नाव रुक्मी. तो भोजकट राज्याचा राजा होता. कृष्णाची पत्नी रुक्मिणी तिचा तो भाऊ. त्याने आपल्याबरोबर एक अक्षौणी सैन्य आणलं होतं. युधिष्ठिराने त्याच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्याने मनपूर्वक स्वागत केले आणि त्याला आसनावर बसवले. रुक्मी म्हणाला, अर्जुना, कौरवांच्या सैन्याला तो मुळीच घाबरू नको. ते युद्ध जिंकण्यासाठी मी तुला मदत करेन. रुक्मीसारखा महान कुणीही नाही. युद्धात तुम्ही जे सांगाल ते मी करेन. मला तुम्हाला मदत करायची आहे. शत्रूंच्या सैन्यातील सर्व वीरांचा मी पराभव करेन. तुमच्या मदतीसाठी इथं जमलेल्या राजांची काही गरज नाही. मी माझ्या एका हाताने कौरवांच्या सर्व वीरांना ठार करेन. त्या सर्वांना ठार केल्यानंतर हे जग माझे देणगी म्हणून मी तुम्हाला देईन. रुक्मीने सर्वांकडे पाहिले आणि त्याने स्वतःशी स्मित केले. अर्जुनाने युधिष्ठिराच्या चेहऱ्यावर उमटलेल्या भावना पाहिल्या आणि नंतर कृष्णाकडे पाहिले. कृष्ण रुक्मीचा पराभव करून रुक्मिणीला घेऊन आला होता ते सर्वांना ठाऊक आहे. ते दोघे कट्टर शत्रू होते, पण कृष्णाने आपला चेहरा निर्विकार ठेवला होता. तो एक शब्दही बोलला नाही. अर्जुन म्हणाला, रुक्मी, मी काय सांगतो ते ऐक. कृपा करून इथे येऊन आमच्या घाबरण्याविषयी बोलू नकोस. कृष्णाने पळून आणली होती त्याची बहीण, त्याचा राग होता. इथं कोण घाबरला आहे की तू आम्हाला घाबरू नका असं सांगावंस? तुझ्या बोलण्यातला सूर मला आवडलेला नाही. इथे जमलेले सर्व वीर हे शूर योद्धे आहेत. त्यांच्यापैकी कुणीही आम्हाला उद्देशून शब्द बोललेला नाही. आम्ही कधीही डायलोड नाही. कुणाच्याही मदतीशिवाय आम्ही अनेक युद्ध जिंकले आहेत. आम्हाला याचक समजून मी हे जग जिंकून तुम्हाला देणगी म्हणून देईन असं तू बोलायला नको होतं. तुझ्या मदतीची आम्हाला गरज नाही. तू इथं राहा किंवा इथून निघून जा. आम्हाला तुझा काळी मात्र उठवू नये. रुक्मी आपले सैन्य घेऊन दुर्योधनाकडे गेला. आपल्या मदतीविषयी पांडवांशी बोलला तो. तसेच तो दुर्योधनाशी बोलला. पांडवांनी आपल्याला कसे वागवले त्याने दुर्योधनाला सांगितले. स्वाभिमानी दुर्योधनाने त्याची मदत घ्यायला नकार दिला. त्याने त्याच्या अड्डेतखोर बोलणे दुर्योधनाला मुळीच रुचले नाही. कुरुक्षेत्रावरच्या त्या महायुद्धात बलराम आणि रुक्मी सोडून सर्व राजे लढायला उतरले होते. हिरणवती नदी या दोन सोन्यांच्या मधली सीमारेषा बनली. पांडवांची सेना नदीच्या तीरावर थांबली होती. दुर्योधनाने आपल्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले. शकुनीचा पुत्र उलूक त्याला तो म्हणाला, पांडवांच्या सैन्य तळाकडे ताबडतोब जा. युधिष्ठिर असेल तिथे जा आणि 5ही पांडव तिथे कृष्णाबरोबर आहेत याची खात्री करून घे. त्यांच्या मदतीसाठी आलेले सर्व वीर तिथे आहेत याची खात्री करून घे आणि मग प्रत्येकाच्या समोर माझे शब्द बोल. आपण इतके दिवस ज्या युद्धाचा विचार करीत होतो ते युद्ध आता प्रत्यक्षात आला आहे. संजयाबरोबर तुम्ही आड्यतेने भरलेला संदेश पाठवला. तुम्ही आपल्या शब्द पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे. आपले शब्द आता तुम्ही खरे केले पाहिजे. हस्तिनापुराच्या राजाच्या दरबारात 14 वर्षांपूर्वी तुम्ही अनेक शब्द घेतल्या. त्या पुऱ्या करण्याची वेळ आता आली आहे. उलूक हे शब्द पांडवांसमोर बोल. कृष्ण आणि पांडव यांच्यासाठी व्यक्तिशः संदेश मी तुझ्याकडे देईन. तू आता जा आणि ते काय उत्तर देतात ते मला येऊन सांग. दुर्योधनाने उलुकाकडे व्यक्तिशः संदेशही दिले आणि त्याला हिरमतीला पाठवले. उलूक पांडवांच्या सैन्यदलावर पोहोचला. तो युधिष्ठिराला म्हणाला, तुम्हा सर्वांसाठी संदेश घेऊन दुर्योधनाने मला पाठवला आहे. मी तो सादर करीन, पण त्याआधी माझ्यावर न रागवण्याचे आश्वासन तुम्ही मला दिलं पाहिजे. युधिष्ठिर म्हणाला, तू मुळीच घाबरू नको. आम्ही तुला इजा करणार नाही. उलूकाने राजा दुर्योधनाचा संदेश सादर केला. युधिष्ठिरा, युद्धाच्या खेळामुळे तू आमचा गुलाम झालास. तुझ्या प्रिय पत्नीला आम्ही दरबारात खेचून आणली. कुठल्या पुरुषाने आपल्या पत्नीचा असा अपमान होऊ दिला असता? आम्हाला विरोध करण्यासाठी पुरेसे शौर्य तुझ्याकडे नव्हते आणि तरीही आपण कोणीतरी महान आहोत असं तुझं बोलणं असतं. तू 12 वर्ष मनात घालवलीस.
आणि 1 वर्ष तू विराटाच्या घरी हलकी सलकी कामं केलीस, हे सगळं तू आठव. त्या दिवशी माझ्या दरबारात द्रौपदीची काय परिस्थिती होती तू आठव. तुझी दांभिकता फेकून दे. धर्माच्या वस्त्रानं तू आपला गाढपणा दाखवतोयस. भूतकाळ आठव आणि पुरुषासारखा वाग. खऱ्या क्षत्रियासारखं आमच्याशी युद्ध कर. भीमा, दुःशासनाचं रक्त पिण्याची शपथ तू आवेशाने घेतली आहे. तुला शक्य असेल तर पिऊन दाखव. तुला स्वयंपाक चांगला करता येतो, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, स्वयंपाकाचा धारा हलवणं आणि गदा हलवण्यात गोष्टी वेगळ्या आहेत. खाण्यासाठी मांस कापण्यात तू प्रवीण असशील, पण माझ्या भावाचं हृदय कापणं तुला कसं काय जमतं हे मला पाहायचं आहे. अर्जुना, माझ्या राजाला ठळ करण्याच्या घोषणा तू करतोयस, तू कसं करतोस ते मला पाहायचं आहे. तू पुरुष नाहीस. अज्ञातवासाचं शेवटचं वर्ष तू विराटाच्या राजवाड्यात नाचगाणी करण्यात घालवलं. तू पुरुषच नाही. राजाबरोबर लढण्याचा विचार तरी तू कसा करू शकतो. नकुल, सहदेव, देज्ञा जुळ्यांनो, आपल्या मातेच्या लाडक्यांनो, विराटाच्या राजवाड्यात तुम्ही जे करीत होता तेच करण्याच्या लायकीचे तुम्ही आहात. गायी आणि घोडे यांची रखवाली करण्याहून अधिक चांगलं तुम्ही काहीही करू शकत नाही. माझा मामा आणि त्याचा पुत्र यांना ठार करण्याची शपथ तुम्ही घेतली आहे. तुम्ही हे करणारा या विचारानेच मला हसू येतं. युधिष्ठिरा, माझा आणि माझ्या सैन्याचा थिल्लरपणे विचार करू नको. तुम्ही सगळे ठार मारले जाणार आहात. आपल्या निर्माणकर्त्याला भेटण्याची तुमच्या आत्म्याची तयारी ठेवा. कृष्णा, तो आमच्या दरबारात केलेल्या जादूच्या प्रयोगानं आम्ही प्रभावित झालो आहोत असा गैरसमज तू करून घेऊ नकोस. विराट रूप दाखवलं होतं जादूच्या प्रयोग. आम्हाला ते मुळीच आवडलेलं नाही. मोठे शूर शब्द त्या दिवशी तू बोललास. भीम आणि अर्जुन यांच्या मदतीनं ते संपूर्ण जग नष्ट करून टाकीन असं तू म्हणालास. तसा प्रयत्न करून तर पहा. कृष्णा, हे जग म्हणजे जिथं मुरली वाजवून नाच करून तू गोपींची मनं जिंकलीस ते वृंदावन नाही. आम्ही सगळे पुरुष आहोत. चारी दिशांना पसरलेल्या तुझ्या कीर्तीचा आमच्या मनावर काही प्रभाव पडलेला नाही. पुरुष असशील तर आमच्याशी युद्ध कर. युद्ध सुरू होण्याची मी वाट पाहत आहे. आम्हाला सर्वांना ठार करण्याच्या गोष्टी बोलणारा तू किती शूर आहेस मला पाहायचं आहे. नुकत्याच पेटवलेल्या आगीसारखे पांडव दिसत होते. संतप्त होऊन ते आपल्या आसनावरून उठले. ते इतके संतापले होते की काय बोलावं काय करावं हे त्यांना कळलं. भीमाने उल्काकडे अशा क्रोधाने पाहिले की तो आता त्याला ठार करणारे असेच वाटावे. कृष्णाने भीमाकडे पाहून स्मित केले. त्या स्मिताच्या रूपाने त्याच्या वाटेला जाऊ नको. तो निरोप आणणारा दूत आहे. तुला कसलीही दान मी करणार नाही असं आश्वासन युधिष्ठिराने त्याला दिलं आहे. तुझ्या भावानं दिलेलं वचन तू म्हणू नकोस असं कृष्णाने सांगितलं होतं. कृष्ण उलुकाला म्हणाला, तू लवकर दुर्योधनाकडे परत जा आणि त्याला हा निरोप दे. दुर्योधना, तू पाठवलेला संदेश आम्ही सर्वांनी ऐकला. त्याचा प्रत्येक शब्द आम्हाला कळला आहे. आम्ही जे करावं अशी तुझी इच्छा आहे ते आम्ही करूच. हा संदेश आता तुला व्यक्तिशा पाठवित आहे. हा संदेश असा आहे, हे दुष्टा, निदान आजपासून जर तू माणसासारखा वाग. माणूस म्हणून तू जगला नाहीस तरी माणसासारखं मरण तुला यावं अशी मला आशा आहे. कृष्ण लढणार नाही असं तुला वाटतं आहे. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य मी करणार आहे, त्यामुळे तुला माझी भीती वाटत नाही. पण हवं असेल तर रानातला वनवा जसा गवत जाळून टाकतो त्याप्रमाणे तुझ्याकडे जमलेले सर्व राजे आणि वीर यांना भस्मसात करी. पण आमचा राजा युधिष्ठिर याच्याविषयी मला अतिशय आदर आहे आणि त्याच्याच विनंतीवरून मी अर्जुनाचं सारथी होण्याचं मान्य केलं आहे. मी युद्धात लढणार नाही याबद्दल तू युधिष्ठिराचे आभार मान. दुर्योधना, मी जरी केवळ सारथी असलो तरी अर्जुनाच्या रथाचे घोडे मी कसे आखतो ते तू पाहशीलच. तू जिथं पाहशील तिथे तुला अर्जुनाचा रथ आणि त्याच्या ध्वजावरची वानराची प्रतिमा दिसेल. तुझं हृदय भयाने थरथरेल. तुला झोप लागणार नाही. जिथं पाहशील तिथं तुला मी आणि अर्जुनाचा रथ याशिवाय काही दिसणार नाही. तुझ्या प्रिय भावाचं रक्त भीम पीत असताना तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहशील. असहाय्य उभा राहून तू तुझ्या भावाच्या निराश डोळे पाहशील. भीमाच्या हाताने पकडलेला तुझा भाऊ तडफडताना पाहशील. तेव्हा तो मृत नसेल. आम्ही आमच्या घेतलेल्या शब्दा पूर्ण करू. तू घेतलेल्या शब्दा मोडणार आहेस, पण पांडवांचं तसं नाही. ते तू ध्यानात ठेव. भीम म्हणाला, उल्का, जा आणि तुझ्या राजाला सांग की भीमाने घेतलेली शपथ तो विसरलेला नाही. तुझ्या भावांच्या मृत्यू पाहण्याची आपल्या मनाची तयारी कर असं तुझ्या राजाला सांग. आपले सर्व पुत्र आणि पुतणे यांचे तो मृत्यू पाहिजे. पण त्यानं पांडवांना जो निरोप पाठवला त्याला आठवेल. दुर्योधनाच्या डोळ्यासमोर मी त्याच्या भावाचं रक्त पिईन. तो आपल्या भावाला वाचवू शकणार नाही. तुमच्या त्या राजाला दुर्योधनाला कुठेही लपवू द्या. मी त्याच्या मागे येईन. त्याची मांडी फोडून मी त्याला ठार करेन. जे शूर असतील ते आपल्या शब्दांच्या पूर्ततेची खात्री देण्यासाठी त्यांचा पुनरुच्चार करीत बसत नाही. आपल्या शब्दात ते खऱ्या करून दाखवतात हे त्याला सांग. अर्जुन म्हणाला, तुमचा राजा हा अगदी वाईट माणसाचा नमुना आहे. त्याला स्वतःचं शौर्य नाही, इतरांच्या शौर्यावर धैर्यावर तो अवलंबून असतो.
वृद्ध भीष्मांना त्यानं आपलं सेनापती नेमलं आहे. हे करताना त्याला शर्म नाही वाटते? त्या वृद्ध माणसाला या वयात त्रास देण्याची त्याला हिंमत कशी झाली? महान कौरव भीष्म हे पहिल्यांदा मरावे असं त्याने ठरवलं दिसत आहे. त्यांना मरावंच लागणार आहे. मीच त्यांना ठार करणार आहे. तुझ्या राजाला आम्ही दाखवून देणार आहोत की आम्ही नुसते शब्द उघडीच बसत नाही, आम्ही कृती करतो. त्याच्या वीर एकामागून एक मरताना त्याला पाहू दे. हे पाहताना त्यानं तुझ्यामार्फत पांडवांना पाठवलेला निरोप त्याला आठवेल. सर्वांची उत्तर ऐकून मुलूक आपल्या राजाकडे परत गेला. दुसऱ्या दिवशी दुर्योधनाचे सैन्य कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर जमा झाले. युधिष्ठिराचे सैन्यही कुरुक्षेत्रावर आहे. ती रात्र दोन्ही बाजूच्या सैन्याला तरारून सोडणारी होती. पांडवांच्या सर्व सैन्याचा नाश भीष्म करणार या विचाराने दुर्योधन अगदी खुश झाला. आता त्याला पांडवांची भीती वाटत नव्हती. एका दिवसात युद्ध संपणार अशी त्याला खात्री होती. आपल्या सैन्याला दुसऱ्या सेनापतीची गरज भासणार नाही हे तो धरून चालला होता. आपले पितामह एका दिवसात सर्व शत्रू सैन्याचा नाश करणार याची त्याला खात्री होती. युधिष्ठिराला रात्रभर झोप लागली नाही. तो अतिशय दुःखी होता. ते सगळे बराच वेळ बोलत बसले होते. युधिष्ठिर म्हणाला, कृष्णा, मी भविष्यकाळाचा विचार करतो तेव्हा मला दुःख होतं. ज्या गोष्टी होणार आहेत त्याच्या विचाराने मी बेचैन होतो. मला युद्ध नको होतं. आपल्या पितामहाबरोबर लढण्याची माझी इच्छा नाही. आमच्या बाणांनी आजोबांना इजा करण्याचा मला अजिबात विचारही करत नाही. मी या युद्धाचा द्वेष करतो. कृष्णाने युधिष्ठिराकडे पाहिले आणि तो म्हणाला, यावेळी तू दुःखी व्हावंस योग्य नव्हे. ही वेळ महत्वाची आहे. तुझ्या कृतीला कुठेही दोष चिकटलेला नाही. क्षत्रिय या नात्यानं तू आपलं कर्तव्य करतो आहे. मी हस्तिनापुराला गेलो असताना एक गोष्ट मी पाहिली, ती म्हणजे एकटे विदूर दुर्योधनाला उघडपणे दोष देत होते. भीष्म, द्रोण आणि कृप हे युद्धाच्या फारसे विरोधात नव्हते. भीष्मांनी कौरवांचा सेनापती स्वेच्छेने स्वीकारला. ते तुमच्यासाठी लढणार आहेत, तुमच्याशी लढणार आहेत. तुम्हाला काळजी कसं? युधिष्ठिर म्हणाला, अर्जुना, मला युद्ध नको होतं म्हणून मी 13 वर्षाचा वनवास भोगायला तयार होतो. भीमा, तुला युद्ध हवं होतं. मी तुला संयम बाळगायला सांगितलं. जे काही घडलं त्याबद्दल मला वाईट वाटतं. युद्ध टाळावं यासाठी प्रयत्नांची शर्त केली, पण या जगात विनाश देवतेचा जन्म झालेला आहे. कलियुग जन्माला येण्याची वाट पाहत आहे. गेली अनेक वर्ष ज्यांना आपण आदर दिला त्या ज्येष्ठ मंडळींना आपण ठार कसं मारणार हे पाप आहे. अर्जुनाने केवळ शब्दांनी युधिष्ठिराचे सांत्वन केले. तो म्हणाला, मला असं वाटतं की ज्याने आपल्याला ठार मारायचं ठरवलं आहे त्यांना ठार मारणे हे पाप नाही. तुम्ही आणि तुमचा चांगुलपणा ठाऊक असूनही या ज्येष्ठ मंडळींनी दुर्योधनाची बाजू घेतली. आपल्याला लढलं पाहिजे. आता माघार घेता येणार नाही. ते युद्ध आपल्यावर लादलं गेलं आहे. आपल्याला पर्याय उरलेलाच नाही. डोंगरातील नदीनं एकदा आपलं डोंगरातलं घर सोडलं की तिला दरी उतरून समुद्राकडे वाहत जाणं याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अगदी असंच कीर्तीच्या यात्रेकरून सतत पुढे आणखी पुढे जावंच लागतं. नदीला मागे परतता येत नाही, तसंच आपल्यालाही मागे परतता येणार नाही. चल माझ्या बंधू, आता अधिक विचार करूया. युद्ध उद्या सुरू होणार आहे. चला आता आपण निद्रा घेऊया. उद्या रणांगणावर भेटू. आता विश्वात्मके देवे येनेवाग्यज्ञे तोषावे तोषोऽहि मददावे वसायदाने जे प्रांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो देवांची लखोते लाहो काणिजात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी अनवरत भूमंडळी भेट तू चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जय अर्णव पियुषांचे चंद्रमे जय अलांछन मार्तंड जे तावहीन
सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोकी अजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेई एकमनेसी विश्वेश्वराव आहोईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया